तर आज आपण भगवद्गीतेचा चौथा अध्याय जो आहे, ज्ञान कर्म संन्यास योग, या अध्यायामध्ये आपण आज प्रवेश करणार आहोत. या अध्यायाविषयी जाणून घेणार आहोत आणि प्रयत्न करूया आपण 2 आठवड्यामध्ये ते 2 ते 2.5 आठवड्यामध्ये आपण हा अध्याय पूर्ण करूया. चौथा पाचवा अध्याय, चौथा पाचवा आणि सहावा अध्याय थोडा आपल्याला फास्ट जायचा आहे. आपल्या भक्ती रिलेटेड जास्त कन्सेप्ट त्यात नाही आहेत महत्वाच्या कन्सेप्ट, पण तेवढ्या नाही आहेत प्रमाणात जेवढ्या आपल्याला पुढे 7व्या ते 12मध्ये वेळ घालवायचा जास्त. तर हा अध्याय सांगावा असं भगवंतांना का वाटलं असेल? जसं तिसऱ्या अध्याय सुरुवात कशी झाली की दुसऱ्या अध्यायात अर्जुन गोंधळला होता, श्लोक क्रमांक 47 आणि 49 मध्ये. तर मग त्यातला तिसरा अध्याय बाहेर आला. सो त्याच प्रमाणात चौथ्या अध्याय सांगावा, विशेषतः ज्ञान योगाविषयी सांगावं असं भगवंतांना का वाटलं असेल? काय वाटतं तुम्हाला? कोणी काय विचार केला याच्यावर कधी? अचानकपणे भगवंत ज्ञानाविषयी अर्जुनाला सांगू लागले. आणि आपण पहिल्याच तासामध्ये बघितलं की भगवद्गीता असा ग्रंथ आहे की प्रत्येक श्लोकाचं प्रत्येक मागच्या श्लोकाशी कनेक्शन आहे काही ना काहीतरी. प्रत्येक अध्यायाचं मागच्या अध्यायाशी कनेक्शन आहे. प्रत्येक शब्दाचं मागच्या शब्दाशी कनेक्शन आहे. असा हा भगवद्गीता ग्रंथ आहे. तर काय घडलं असेल तर असं की अचानकपणे ज्ञान कर्म संन्यास किंवा ज्ञानयोग, प्रामुख्यानं दिव्य ज्ञान, हे भगवंताला अर्जुना सांगावं असं वाटलं. तर हे जाणून घेण्यासाठी शेवटचा श्लोक बघा, शेवटचे 2 श्लोक बघा तिसऱ्या अध्यायातले. काय शेवटचे 2 श्लोक? भगवंत अर्जुनाला सांगतायत की काम वासनेवरती नियंत्रण प्राप्त करायचं असेल तर काय केलं पाहिजे? ज्ञान आपलं असलं पाहिजे. कसलं ज्ञान? इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्यः परम मनः मनसस्तु पराम बुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा. तर आत्मा जो आहे हा मन बुद्धी अहंकाराच्या वरती आहे. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्थभ्य आत्मना जाही शत्रु महाबाहो कामरूपम दुरासदम. की अशा प्रकारे जो जाणतो, अशा प्रकारे आत्म्याचं विज्ञान जो जाणतो, तो अशा प्रकारे वासनेवरती नियंत्रण प्राप्त करू शकतो. तर आता प्रश्न पडतो अर्जुनाच्या मनामध्ये की हे जे ज्ञान आहे, ज्या ज्ञानाद्वारे काम वासना नियंत्रण प्राप्त करायचं आहे, ते ज्ञान काय आहे? नक्की ते ज्ञानाचा अर्थ काय आहे हे जाणणं आपल्याला आवश्यक आहे. आणि म्हणून हा चौथा अध्याय बाहेर आला, ज्यामध्ये प्रामुख्यानं हा प्रश्न जो अर्जुना मनात पडलाय, हा हेरून भगवंताने अर्जुनाला ज्ञानयोग किंवा ज्ञान कर्म संन्यास योग हा सांगण्यास सुरुवात केला. ओके, तर आपण पहिल्या श्लोकावर जाऊया. श्री भगवान वाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानम अव्ययं विवस्वान मनवे प्राय मनोरिक्ष्वा कवे ब्रवीत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्यय योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानला केला आणि विवस्वाने तो उपदेश मानव जातीचा जनक मनुला केला आणि मनु तो इक्ष्वाकुला केला. आता ज्ञान सांगायचं म्हणल्यावर ज्ञान आपल्या मनानं बनवून सांगता येत नाही. ज्ञानाला परंपरा आवश्यक आहे. जिथं ज्ञान आलं ते ज्ञान कोणत्या परंपरेतून आलं हा प्रश्न येतो. सो कुठेही ज्ञान सांगायचं म्हणल्यावर पहिला परंपरा स्थापन केली पाहिजे. एखाद्या व्यक्ती एखादं स्टेटमेंट करतो, आपण विचारलं भाऊ याचा रेफरन्स काय आहे? रेफरन्स बोलणाऱ्या व्यक्ती कुठला देऊ शकतो रेफरन्स? एक तर प्रामाणिक शास्त्रामधला रेफरन्स श्लोक कोट करू शकतो, किंवा आचार्याच्या टीकेमधनं, जे आचार्य प्रामाणिक 4 संप्रदायामध्ये येतात त्या 4 संप्रदायांच्या आचार्य टीकेमधला कोट करून तो सांगू शकतो. पण तो म्हणला की हे माझ्या मनानं बोलतोय मी, तर आपण ते अस्वीकार करू शकतो, त्याला आपण नकारू शकतो. सो साहजिकच अर्जुन मला प्रश्न पडलाय की ते ज्ञान कोणतं आहे? एवं बुद्धे परम बुद्धवा, ज्या ज्ञानाद्वारे काम वास्तवावर नियंत्रण प्राप्त करता येईल, ते ज्ञान सांगण्यासाठी भगवंत आपल्या आचरणाद्वारे, जर त्यांना गरज नाहीये, सिद्ध करून दाखवतायत की ज्ञानाला परंपरेची गरज आहे, जेणेकरून उद्या आपण कुठलंही ज्ञान घ्यायला जाऊ
ती परंपरा पाळणं पण अत्यंत आवश्यक आहे. मग आता काही लोकांना मला प्रश्न पडेल की परंपरेमध्ये पण फरक असतो. एकाच परंपरेत वैष्णव परंपरा 4 आहेत आणि 4 वैष्णव परंपरांमध्ये पण एकाच श्लोकावरती लोक वेगवेगळे अर्थ सांगतात. तर त्याचा कुठला खरा? किंवा वेगळ्या परंपरा सोडा. आपल्याच गौड्या वैष्णव परंपरेमध्ये एकाच श्लोकावरती एक आचार्य वेगळा अर्थ सांगतात आणि दुसरा आचार्य वेगळा अर्थ सांगतात. प्रभुपाद आणि चक्रवर्ती पादात खूप फरक आहे. चक्रवर्ती पाद बरेच वेगळा अर्थ सांगतात आणि प्रभुपाद बरेच वेगळा अर्थ सांगतात. तरी कसं ओळखायचं की परंपरेत ज्ञान स्वीकारायचं आहे? मग यात गोंधळ निर्माण होणार नाही का आपल्याला? तर गोंधळ कसा दूर करायचा? समजा तुमच्यासमोर असा प्रश्न पडला, निलाद्री प्रभू, तुझ्या असा प्रश्न पडला की एकच श्लोक वाचतो मी आणि त्या 4 कमेंट्री वाचतोय 4 वेगळ्या आचार्यांच्या, जे 4 वेगळ्या संप्रदायातले आहेत आणि 4 वेगळे अर्थ काढले त्याचे. आणि आपल्याच परंपरेमध्ये 4 आचार्य वेगळे अर्थ काढले त्यावरती. त्यातलं कुठलं स्वीकारायचं आणि कुठलं खरं हे कसं ओळखायचं? सगळे परंपरेतलेच आहेत आणि बरेचदा अर्थ हे 180 डिग्री अपोजिट असतात. टोटली अपोजिट, डायमेट्रिकली अपोजिट. एक हा म्हणतो दुसरा म्हणतो काही. ते कसं ओळखायचंय? येस वृषाली माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी, जे ज्ञान शास्त्राने, गुरुने आणि साधूने प्रमाणित केलेलं आहे ते ते ज्ञान. हा, हे सगळे साधूच आहेत ना. हे सगळे परंपरेतले साधू आहेत. मी कुठल्या बाहेरचं ज्ञान बोलत नाहीये. माझा प्रश्न कळला का तुम्हाला? की मगाशी म्हटलं मी की भगवंतांनी परंपरा स्थापन केली. अर्जुनाला ज्ञान द्यायचं आहे. परंपरा स्थापन करण्यासाठी सांगतात की बाबा हे जे ज्ञान तुला मी देणार आहे हे परंपरेतनं आलेलं आहे. हे पूर्वी सांगितलं होतं विवस्वानला, विवस्वाननी मनुला सांगितलं, मनु इक्ष्वाकुला सांगितलं आणि तिथं परंपरा सुरू झाली असं भगवंत म्हणतायत. सो परंपरा असल्याशिवाय ज्ञान स्वीकारू शकत नाही. आणि आपण जे गुरु साधू शास्त्र, साधू शास्त्र, साधू आणि गुरु कुठले आहेत? परंपरेमधले आहेत ना. सो आपल्या परंपरेमध्ये आचार्य किंवा 4 संप्रदायात प्रमाणित संप्रदाय आहेत. तर 4 प्रमाणित संप्रदाय 4 आचार्य पकडले आपण वेगळे, तर 4 आचार्य टीका कधी कधी टोटली अपोजिट असतात एका श्लोकावरती. आणि आपल्याच संप्रदायातले साधू जे आहेत आणि गुरु जे आहेत त्यांच्या टीका आपण आपल्या संप्रदाय एका श्लोकावर टीका वेगळ्या असतात. वेगळेच अर्थ काढतात ते त्यावरनं. त्यातला कुठला स्वीकारायचा आणि कुठला नकारायचा आणि वेगळे अर्थ का निघतात जर ते एकाच परंपरेमध्ये आले आहेत? ठीक आहे, 4 संप्रदायाची वेगळ्या परंपरा आहेत तर मान्य करतो आपण. थोडा वेगळा अर्थ देऊ शकतो. पण एकाच संप्रदायाचा अर्थ वेगळा निघतो तर हे कसं ओळखून घ्यायचं आपण? हा प्रश्न आहे मला. काय वाटतं तुम्हाला? तुमच्यापैकी जास्त लोक कदाचित जास्त कमेंट्री वाचत नसतील, पण ज्यावेळी तुम्ही कमेंट्री वाचाल वेगळ्या आचार्यांच्या त्यावेळी तुम्हाला कळेल की आपण वेगळ्या कमेंट्री वाचले गोंधळ निर्माण होतात कधी कधी. की अरे हे वेगळंच म्हणतायत, हे वेगळंच म्हणतायत, हे वेगळंच म्हणतायत, हे वेगळंच म्हणतायत. नक्की खरं कुठलं आहेत लोक? कसं बघायचंय? काय कारण त्याच्या मागं? प्रभूजी, त्यांचा भाव वेगवेगळा असू शकतो. त्यांचे भाव वेगवेगळे. ओके. पण जर त्यांचे भाव वेगळे असतील तर ते प्रमाणित आहेत कसं ओळखायचं आपण? की प्रमाणित त्यात समानता कशी समानता काय असं कशी ओळखायची आपण? त्यात समानता कशी शोधायची? प्रभूजी, ते आपल्याला भगवंताकडे घेऊन जात आहेत, भगवंताची सेवेला लावत आहेत, तर मग ते प्रामाणिक आहेत. ओके, फाईन. काहीच बरोबर बरोबर बोलले माताजी. तर मुळात एखाद्या श्लोकाचे अनेक अर्थ का निघतात? तर आचार्य जे टीका देतात, आचार्य जे कमेंट्री देत असतात ते भौतिक स्तरावर नाही आहेत. ते भाव आणि प्रेम स्तरावरती आहेत. आणि जसं मी आधी पण सांगितलंय की ज्यावेळी आपण श्रद्धा स्तरावर प्रगती करत 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 निष्ठा, रुची, आसक्ती इथंपर्यंत येतो, तिथंपर्यंत आपली भौतिक बुद्धी आणि भौतिक मन काम करत असतं.
आणि जसं आपण भावस्तरावर प्रवेश करू, आपली भौतिक बुद्धी आणि भौतिक पण वितळायला लागतं. आध्यात्मिक बुद्धी आणि आध्यात्मिक मन जागृत होतं. आध्यात्मिक मनामध्ये आध्यात्मिक मन पूर्णपणे श्रीकृष्णांच्या अधीन असतं. आध्यात्मिक बुद्धी पूर्ण श्रीकृष्णाच्या अधीन असते. त्यामुळं असे भक्त जे काही बोलतात ते पर्सनली श्रीकृष्णाने डिक्टेट केलेलं असतं. भगवंताने सांगितलं असतं. भगवंताने त्यांना अनुभूत केलेलं असतं त्या गोष्टी. तर आपल्या मनाला आणि बुद्धीने विचार करून लिहित नाहीत. भगवंताच्या प्रेरणेने ते लिहित असतात. आणि भगवंताचे विशेष श्लोक जे आहेत ते हिऱ्याप्रमाणे आहेत. हिऱ्याकडे आपण एका बाजून बघितलं तर वेगळा पैलू आपल्या समोर येतो आणि दुसऱ्या बाजून बघितलं दुसरा पैलू समोर येतो. दोन्ही पैलू खरे आहेत. फक्त वेगळ्या अँगलला त्याकडे बघितलं गेलं आहे एवढंच फक्त. या सगळ्याला जोडलं तर कम्प्लीट हिरा तयार होतो. सो भगवंत काही विशिष्ट आचार्यांना काही विशिष्ट पैलू त्या श्लोकाचे प्रकाशित करतात आणि दुसऱ्या आचार्यांना दुसऱ्या प्रकारचे पैलू प्रकाशित करतात. तेव्हा कधी कधी आचार्यामध्ये मतभिन्नता आपल्याला आढळून येते. आता रिकन्सिल कसं करायचं, हे प्रामाणिक कसं ओळखायचं? जसं मगाशी माताजी म्हणल्या की जर चार संप्रदायांच्या वेगवेगळ्या टीका असतील, वेगळ्या संप्रदाय वेगळ्या आचार्यांच्या, पण त्यात काही गोष्टी समान असतात. कोणत्या गोष्टी समान असतात? तर दशमूल तत्व जे ते समान असतं. भक्ती ठाकूरांनी दशमूल तत्व सांगितले वेदांच्या आधारावरती. आता दशमूल तत्व काय चर्चा करायला वेळ नाही आता, पण 10 प्रमाणित तत्व आहेत की ज्याच्यामध्ये कधीच त्यांच्यामध्ये भिन्नता आढळत नाही त्या तत्वांमध्ये. कोणते तत्व आहेत? वैदिक प्रमाण सर्वोच्च प्रमाण आहे. दुसरं जीव आणि भगवंत यात फरक आहे. त्यानंतर भगवंत शरीर सच्चिदानंद आहे. त्यानंतर जीव हा भगवंता शाश्वत सेवक आहे. असे वेगवेगळे करून 10 तत्व आहेत. जीवनाचं उद्दिष्ट आहे भगवत धामात जाणं आहे. असे 10 दशमूल तत्व आहेत. या दशमूल तत्वांमध्ये कधीच त्यांच्यामध्ये विरोधाभास आढळत नाहीत. त्यामध्ये कधीच मतभिन्नता आढळत नाहीत. ते समान इंटॅक्ट राहतात. हे झालं 4 वेगळ्या परंपरा वेगळ्या संप्रदायातल्या आचार्य टीका आपण बघितलं तर. आता एकच परंपरा आहे, एकच गुरु शिष्य परंपरा आहे एकाच संप्रदायाची, विशेषतः गौड्या परंपरा, पण त्यामध्ये पण मतभिन्नता आढळते. सो आपण ज्यावेळी विशेषतः गौड्या परंपरा बघतो आणि गौड्या परंपरेमध्ये मतभिन्नता आढळते, ती कशी रिझॉल्व्ह करायची? ती रिझॉल्व्ह करण्यासाठी आपण चैतन्य महाप्रभूंविषयी जो चक्रवर्ती पादाने श्लोक लिहिला तो आधारभूत श्लोक मानला पाहिजे. आराध्य भगवान व्रजेश तनया तद्धाम वृंदावनम रम्या काचित उपासना व्रजवधू वर्गेण या कल्पिता श्रीमद भागवतम प्रमाण अमलम प्रेम पुमार्थ महान श्री चैतन्य महाप्रभू मतदम तत्रादरा नापरा. की आपल्या आचार्य टीकेमध्ये किती भिन्न असले तर या 5 गोष्टी समान असतात आपल्याच परंपरेतल्या आचार्यामध्ये. हे सगळ्यांचं आराध्य कोण आहे? व्रजेश तनया, वृंदावनचे कृष्ण. सगळ्यांचं आराध्य धाम काय आहे? वृंदावनम, तद्धाम वृंदावनम. सगळ्यांची उपासना पद्धती काय आहे? रम्या काचित उपासना व्रजवधू वर्गेण या कल्पिता. ही प्रत्येकाची उपासना पद्धती ही गोपींच्या पदचिन्हांचे आचरण करून म्हणजेच मंजिरींची पद्धती आहे. आपले सगळे आचार्य मंजिरी आहेत. सो ती मंजिरींची उपासना पद्धती किंवा गोपींची उपासना पद्धती आणि त्या गोपींचं सेवक बनणं. रम्या काचित उपासना व्रजवधू वर्गेण या कल्पिता. आणि प्रमाण कुठलं आहे? जेव्हा 4-5 शास्त्र एकत्र येतात त्यात भिन्नता आढळते. विशेषतः महाभारत आणि भागवतांमध्ये गोंधळ निर्माण होतो. एखादी लीला महाभारतात वेगळ्या प्रकारे सांगितली आहे आणि भागवतमध्ये वेगळ्या प्रकारे सांगितली आहे. तर कोणती गोष्ट प्रमाणभूत मानायची? भागवत प्रमाण. श्रीमद भागवतम प्रमाण मावलम. का प्रमाण मानायचं? भागवत महाप्रभू सांगितलंय. भागवत हे सर्वोच्च प्रमाण आहे. श्रीमद भागवतम प्रमाण मावलम प्रेम पुमार्थो महान. आणि त्या भागवतचं उद्दिष्ट काय आहे? भगवत प्रेम प्राप्त करणं. आणि या गोष्टींमध्ये कुठेही आपल्या आचार्यामध्ये भिन्नता आढळत नाही. आणि अशी भिन्नता हे गोष्टी पकडून जर काही भिन्नता आढळली तर आपण विचार केला पाहिजे की एकाच श्लोकाचे वेगळे पैलू जे आहेत ते भगवंताने प्रकट केलेत. वेगवेगळ्या आचार्यांना ते आपण एकत्रितपणे स्वीकारले पाहिजे. सगळ्यांनाच आपण स्वीकारलं पाहिजे. कुठल्याच एकाच गोष्टीला स्वीकारणं नकारणं असं करून चालणार नाही. ओके. तर इथं तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की या ठिकाणी जेव्हा सूर्यलोक तसे इतर लोकातील राजघराण्यांना भगवद्गीता सांगण्यात आली तेव्हापासून अत्यंत पुरातन असा गीतेचा इतिहास आपल्याला आढळतो. विशेषतः सर्व ग्रहलोकातील राजांनी
आपल्या प्रजेचे संरक्षण करायचे असते आणि यास्तव नागरिकांना योग्य प्रकारे राज्यकारणामध्ये तसेच भौतिक कर्मबंधनातून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजघराण्यातील लोकांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजावून घेणे आवश्यक आहे. भगवंताशी असणाऱ्या शाश्वत संबंधाचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे हा मनुष्य जातीचा उद्देश आहे. आणि सर्व राज्यांचे आणि लोकांचे ओके, शासनाध्यक्ष आपल्या नागरिकांना आध्यात्मिक ज्ञान, शिक्षण, संस्कृती आणि भक्ती याद्वारे प्रदान करण्यास बाध्य आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावनेच्या विज्ञानाचा प्रसार करणे हे सर्व राज्यांच्या शासनाध्यक्षांकडून अपेक्षित असते. बघा, हे वाक्य फार महत्वाचं आहे. कृष्ण भावनेच्या विज्ञानाचा प्रचार करणे हे सर्व राज्यांच्या शासन अध्यक्षांकडून अपेक्षित असते, जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुसंधीचा उपयोग करून यशस्वी मार्गाचे अनुसरण करता येईल. सो राजा हा कायम कृष्ण भावना भवित असला पाहिजे. ज्यावेळी श्री प्रभुपाद इंदिरा गांधीला भेटणार होते त्यावेळी श्री प्रभुपादांनी काही मुद्दे लिहून ठेवले कागदावरती की इंदिरा गांधी भेटल्यावरती मी काय बोलणार आहे. त्या काळात 50-60 वर्षापूर्वी, 70 वर्षापूर्वी, आणि ते सरकार असं होतं की ते थोडस धर्माला जास्त प्राधान्य न देणार होतं. ते सरकार थोडस मतांसाठी का कशासाठी काय ना हिंदू धर्माच्या गोष्टींना जास्त प्राधान्य न देणार होतं. अशा पक्षाच्या मधनं पुढाल्या पंतप्रधानांना प्रभुपाद अत्यंत धीटपणे सांगतायत की राज्य कसं चाललं पाहिजे. ते मुद्दे लिहून ठेवले होते. ऑफकोर्स प्रभुपाद तेवढे बोलू शकले नाही मुद्दे, इंदिरा गांधीशी बोलता त्यांना वेळ मिळाला नाही, पण थोडक्यात सांगतो मुद्दे काय होते. तर प्रभुपाद सांगतात, पहिल्यांदा माझ्या अमेरिकन शिष्यांना भारतीय नागरिकत्व मिळावं. त्यांना सारखं अमेरिकेत जाणं येणं, व्हिसा काढणं, व्हिसा बंद होतो, व्हिसा संपतो, हे परवडत नाही आम्हाला. आणि माझे अमेरिकन शिष्य भारताची महिमा वाढवत आहेत, भारताची प्रतिष्ठा जगात उंचवत आहेत, आपल्या भारतीय ज्ञानाचा जगात प्रचार करत आहेत. तुम्ही त्यांना हा भारतीय नागरिकत्व द्या. आणि पुढचे मुद्दे असे होते की संजयला पंतप्रधान बनवा. त्यानंतर प्रत्येक मंत्र्यानं संसदेमध्ये हरे कृष्णा जप करणं आवश्यक आहे. संसद सुरू व्हायच्या आधी आणि संसद संपायच्या आधी कीर्तन करणं आवश्यक आहे. सगळे लोकसभेचे मेंबर हे ब्राह्मण इनिशिएटेड ड्युटी असले पाहिजेत. मीट इटिंग किंवा मांसाहार जे आहे त्याला पब्लिकली विकणं बंद केलं पाहिजे. प्रॉस्टिट्यूशन जे आहे त्याला बॅन केलं पाहिजे. बघा, हे सगळे मुद्दे प्रभुपाद त्या काळात सांगतायत. जगात सगळं सरकार विरोधामध्ये आहे. कारण का प्रभुपादांना माहिती आहे की अशा प्रकारे चालणारं सरकारच समाजाचं खरं कल्याण करू शकतं. अशा प्रकारचा राजाच खरं कल्याण करू शकतो. आणि अशा प्रकारचा व्यक्ती राजा व्हावा म्हणूनच भगवंतांनी महाभारताचं युद्ध घडून आणलं. युधिष्ठिर राजा व्हावा. युधिष्ठिर महाराजांच्या काळामध्ये जगातले 99% लोक कृष्ण भक्त होते. परीक्षित महाराजांच्या काळात पाहतो आपण, या कलीनं स्थान मागितलं परीक्षित महाराजांना. परीक्षित महाराज कुठे स्थान दिलं? अभ्यर्थस्तादस्मै स्थानानि ददये खलु द्यूतं पानं स्त्रियं शूनं यत्र अधर्म चतुर्विधा. परीक्षित महाराज जिथं 4 प्रकारचा अधर्म चालतो, मांसाहार, नशापान, जुगार आणि व्यभिचार, त्या ठिकाणी कली तू बस. आणि कली म्हणला तुमच्या राज्यामध्ये हे कुठंच चालत नाही. कल्पना करा काय प्रकारचं राज्य असेल परीक्षित महाराजांचं. एकही व्यक्ती या 4 नियमांचं उल्लंघन करत नव्हता. कल्पना करा, हे राज ऋषी होते खऱ्या अर्थानं. इव्हन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन करायला आव्हान करायचे. सगळ्या राज्यात लोक रस्त्यावर कीर्तन करायचे, मुस्लिम पण सामील असायचे. विजयनगरच्या राज्यामध्ये कृष्णदेवराय या कीर्तनाला आव्हान द्यायचे, सगळ्या राज्यात लोक कीर्तन करायचे. प्रतापरुद्ध महाराज या कीर्तनाला आव्हान द्यायचे, सगळ्या राज्यात लोक कीर्तन करायचे. बघा, हे होते राजऋषी. आणि हेच शासनाचं परवा कर्तव्य. जसे विकास करणं आणि रस्ते बांधणं आणि डेव्हलपमेंट करणं हे शासनाचं कर्तव्य नाही पूर्ण. ओके,
वर्तमान युगातील सूर्याच्या अधिष्ठात्री देवतेला विवस्वान म्हणतात आणि ते सर्व सौरमंडल सर्व ग्रहांचा उद्गम आहे. ते. आता पुढं प्रभुपादांनी ऍक्च्युअली आकडे सांगितले शेवटच्या परिच्छेदामध्ये की ऍक्च्युली किती वर्षापूर्वीपासून गीता अस्तित्वात आहे. सो बरेच लोक म्हणतात गीता 5,000 वर्ष फक्त बोलली गेली, पण आमचे शास्त्र आधीपासून अस्तित्वात आहेत असं काही लोक म्हणतात. तर प्रबोध म्हणतात नाहीये, गीता ही पुरातन आहे, गीता ही शाश्वत आहे, हे ज्ञान गीतेमध्ये शाश्वत आहे. तर आकड्यांचा विचार केला तर प्रभुपाद सांगतायत की कलियुग किती वर्षाचा आहे? 4,32,000 वर्ष चालणाऱ्या वर्तमान कलियुगातील नुकतीच 5,000 वर्ष संपलेली आहेत. आणि महाभारताचं रेफरन्स प्रभात बोलतात की मनून विवस्वान मनुला गीता कधी सांगितली तर त्रेतायुगाच्या प्रारंभी. आता हा रेफरन्स प्रबोधन पकडला शांती पर्वत हा श्लोक येतो. त्रेतायुगौ च ततो विवस्वान मनवे ददो. हे ज्ञान विवस्वाननी मनुला, जो विवस्वानचा मुलगा आहे म्हणजे मनु म्हणजे पहिला मनुष्य आहे, त्या मनुला असं विवस्वाननी आपला मुलगा सूर्यदेवाने आपला मुलगा मनुला वैवस्वतला हे ज्ञान दिलं त्रेतायुगाच्या सुरुवातीला. आता हा रेफरन्स पकडला आणि परत आकडे सांगतायत. यापूर्वी द्वापार 8 लाख वर्ष होते आणि त्यापूर्वी त्रेतायुग 12 लाख वर्ष होते. आता हा विचार केला तर 12 लाख अधिक 8 लाख अधिक 5,000 वर्ष, आताची 5,000 झालेत कलियुगाची, मागची 8 लाख द्वापारयुगाची आणि त्रेतायुगात सुरुवातीला त्रेतायुगाची 12 लाखाच्या पूर्वी. तर कमीत कमी 20,05,000 वर्षापूर्वी मनूने भगवद्गीता आपला पुत्र आणि शिष्य आणि पृथ्वीलोकाचा राजा अधिपती इक्ष्वाकूला सांगितली. आणि त्याच्या आधी भगवंतांनी सूर्यदेवाला सांगितली. वर्तमान मनुष्य आयुष्य किती आहे? 30,53,00,000 वर्ष. त्यापैकी 12,40,00,000 वर्ष व्यतीत झाली आहेत. भगवंतांनी आपला शिष्य सूर्यदेव विवस्वान मनूच्या जन्मापूर्वी गीता सांगितली आहे. हे मान्य केल्यास सर्वसाधारणपणे निदान 12,04,00,000 वर्षापूर्वी गीता सांगण्यात आली आहे आणि मानवी समाजात गीता 20 लाख वर्षापासून अस्तित्वात आहे. ह्याच्याही आधीपासून ऍक्च्युली 5,000 वर्षापूर्वी भगवंताने अर्जुनाला पुन्हा गीता सांगितली. प्रत्यक्ष गीता आणि गीतेचे प्रवक्ते श्रीकृष्णांच्या मतानुसार गीता सांगण्यात आली कारण ते क्षत्रिय सर्व सूर्यवंशी क्षत्रियांची जनकही आहे. ओके. भगवद्गीता हे वेदांप्रमाणेच आहे आणि गीता ही भगवंताने सांगितली असल्यामुळे गीतेतील ज्ञान हे अपौरुषीय आहे. ज्याप्रमाणे मानवी भाषा वाचून वेदांत स्वीकार जसा तसा केला जातो, त्याचप्रमाणे गीतेचाही स्वीकार मानवी मताशिवाय केला पाहिजे. वादविवाद करणारे भौतिकवादी आपल्या मताप्रमाणे गीतेवर तर्क करतील, परंतु त्यांच्या तर्कांना भगवद्गीता जशी आहे तशी असे म्हणता येणार नाही. म्हणून भगवद्गीता गुरुशिष्य परंपरेद्वारे जसा आहे तसा स्वीकार केला पाहिजे. आणि या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतांनी गीता सूर्यदेवाला सांगितली, सूर्यदेवाने आपला पुत्र मनुला आणि मनुने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितली. ओके. श्लोक क्रमांक 2. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदु सकाले महता योगो नष्टा परंतपः. याप्रमाणे परमश्रेष्ठ विज्ञान गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आहे. राजर्षींनी पण त्याच पद्धतीने जाणून घेतले, कुठल्याही तर्काद्वारे जाणून घेतलेलं नाहीये. पण काळाच्या ओघामध्ये परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. सो 5,000 वर्षापूर्वी पण हे ज्ञान लुप्त झालं होतं. महाभारताच्या काळामध्ये पण दुर्दैवानं गीतेचं पालन त्याच्या मूळ स्वरूपात केलं जात नव्हतं आणि म्हणून ती परंपरा परत चालू करणं आवश्यक आहे असं भगवंताला वाटलं आणि गीतेचं ज्ञान देणं आवश्यक आहे. आणि ते ज्ञान देण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला मुद्दामून मोहित केलं. अर्जुनाला त्यांनी इन्स्ट्रुमेंट बनवलं आणि त्याला इन्स्ट्रुमेंट म्हणून हे गीतेचं ज्ञान जे आहे ते प्रदान केलं. एक मिनिट. ओके.
तर तात्पर्य प्रभुपाद म्हणतात की या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की गीता ही विशेषतः राजऋषींकरता आहे, कारण ते नागरिकांवर राज्य करण्याकरता त्याचा उपयोग करू शकतात. निश्चितच भगवद्गीता कधीच आसुरी प्रवृत्तीच्या लोकांसाठी नव्हती, कारण असे लोक गीतेला अर्थहीन करतील व त्यामुळे कोणाचाही लाभ होणार नाही. प्रभुपाद याच्या आधी इंग्लिशमध्ये गीतेवर 300 अधिक टीका होत्या, पण त्याचा काहीच लाभ झाला नाही. कारण का? एकही कृष्ण भक्त तिथं जन्माला आला नाही. तसेच स्वतःच्या वैयक्तिक लहरीनुसार गीतेवरील सर्व प्रकारच्या भाषांची रचना करतील. आजही गीतेच्या अनेक आवृत्त्या आहेत, विशेषतः इंग्रजीमध्ये, पण त्यापैकी बहुतेक सर्व प्रमाणित गुरुशिष्य परंपरेला अनुसरून नाहीत. विविध सांसारिक विद्वानांनी गीतेवर लिहिलेली असंख्य भाष्य आहेत, परंतु त्यामुळे बहुतेक सर्व पंडित जरी श्रीकृष्णाच्या नावाखाली उत्तमपैकी व्यापार करत असले तरी ते श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करीत नाहीत. ही आसुरी वृत्ती आहे, कारण आसुरांचा परमेश्वरावर विश्वास नसतो. ते केवळ परमेश्वराच्या संपत्तीचा उपभोग घेत असतात. गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त झाले यथार्थ रूपातील गीतेच्या इंग्रजी आवृत्तीचे आत्यंतिक गरज असल्या कारणाने या ठिकाणी ही आत्यंतिक गरज भागवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही जी गीता प्रबोधन लिहिली ही दुसऱ्यांदा प्रबोधन गीता लिहिली आहे. ऑलरेडी प्रबोधनी भारतामध्ये असं गीता लिहिली होती, पण त्यांच्या बायकोनं ते रद्दीमध्ये घातलं भाष्य सगळं. आणि मग प्रभुपादांनी भागवत म्हणायला चालू केलं. आणि भागवत नंतर परत जेव्हा प्रभुपाद अमेरिकेला आले आणि इस्कॉन स्थापन झालं, इस्कॉन स्थापन झाल्यावर शिष्य निर्माण व्हायला लागले, इस्कॉनमध्ये शिष्य बनायला लागले. आणि त्यावेळी प्रभुपादांना जाणीव झाली की या माझ्या शिष्यांसाठी प्रामाणिक गीता देणं आवश्यक आहे. आणि म्हणून ही जी टीका आहे प्रभुपादांनी अमेरिकेमध्ये गीतेची लिहून काढलेली आहे. ओके. स एवाय मया तेद्यं योगा प्रोक्ता पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यम हेतुदुत्तमम्. भगवंताशी असणाऱ्या संबंधाचे हे अत्यंत पुरातन विज्ञान आहे आणि आज मी तुला ते सांगत आहे, कारण तू माझा भक्त आहेस तसेच मित्रही आहेस आणि म्हणून त्या या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस. सो भगवद्गीता कोणीही समजून घेऊ शकत नाही. भगवद्गीता कोण समजून घेऊ शकतं? ज्याच्यावर भक्तांची कृपा आहे. जो भक्त आहे तोच गीतेचं रहस्य समजून घेऊ शकतो. इतर अभक्त व्यक्ती कितीही त्यांना गीता सांगितली तरी ते समजावून घेऊ शकत नाही, त्यांना गीता कळणार नाही. त्याच्यावर थोडी तरी भगवंताची कृपा पाहिजे. आणि म्हणून इस्कॉनमध्ये आपण काय करतो? डायरेक्ट गीतेचं ज्ञान देत नाही, आपण मला प्रसाद खाल देतो. प्रसाद स्वीकार केल्यावरती आणि त्या प्रसादला अप्रिशिएट केल्यावरती, त्या प्रसादाचं कौतुक केल्यावरती साहजिकच त्याच्यामध्ये भक्तिमय सुकृती जागृत होते. आणि ती भक्तिमय सुकृती आतमध्ये गेल्यानंतर मग हे गीतेचं ज्ञान आतमध्ये हळूहळू हळू शिरकाव करू शकतं. जे काही गीतेत सांगितलं आहे, विशेषतः प्रामाणिक आचार्यांचे गीतेविषयी सांगितलं आहे, त्याविषयी विश्वास बसायला लागतो. तर हे रहस्य भगवंतांनी सांगितलंय की केवळ अर्जुनच हे रहस्य जाणू शकतो, कारण तो माझा अत्यंत प्रिय भक्त आहे आणि माझा मित्र पण आहे. हे दोन्ही गोष्टी अर्जुनाकडे आहेत. पण भगवंताने इतर कुठल्या पांडवांना निवडलं नाही, अर्जुनच निवडलं. पण सगळ्यात जवळच आहे, त्याच्या माध्यमातूनच भगवंतांना हे गीतेचं ज्ञान जगासमोर प्रदर्शित करायचं होतं. ओके. सो प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये की भक्त आणि असुर हे मनुष्याचे दोन वर्ग आहेत. 4 लाख मनुष्याची योनी आहेत आणि त्या 4 लाख योनीपैकी प्रभात फक्त दोनच वर्ग आहेत ऍक्च्युली, भक्त आणि अभक्त. आणि किंवा देवता आणि असुर. सो काय फरक आहे देवता आणि असुरमध्ये? विष्णू भक्त स्मृतो देवा आसुरस्तद विपर्य, शास्त्रामध्ये श्लोक येतो की जे विष्णूचे भक्त आहेत ते देवता आहेत. इतर सगळे कोण आहेत? आसुरी आहेत. जे कोणी विष्णूची भक्ती करत नाहीत, कृष्णाची भक्ती करत नाहीत, ते सगळे कोण आहेत? आसुर. चैतन्य चरितामृत श्लोक येतो, कृष्ण नामानी लेता ते दैत्य तारी जानी, चैतन्य नामाले त्याचे दैत्य तारी मानी.
याचा अर्थ काय? तर जे कृष्णा जाणत नाही त्यांना असुर म्हटलं पाहिजे आपण. त्याचप्रमाणे जे श्री चैतन्य महाप्रभूंचा भगवंत म्हणून स्वीकार करत नाहीत त्यांना आपण असुर म्हणूनच संबोधलं पाहिजे. आता हा श्लोक आहे, पहिल्याच आदी लिलेमध्ये चैतन्य चरितामध्ये हा श्लोक येतो. आता श्लोक ऐकल्यावर माझ्यावर प्रश्न पडतो, तुम्ही उत्तर द्या मला माझ्या प्रश्नात, की बाकी संप्रदायाचे लोक जे आहेत, श्री संप्रदाय, कुमार संप्रदाय आणि रुद्र संप्रदाय, या संप्रदायाचे लोक श्री चैतन्य महाप्रभूंना परमेश्वर म्हणून स्वीकार करत नाहीत. ते श्री चैतन्य महाप्रभू कृष्ण म्हणून स्वीकार करत नाहीत. ते त्यांना एक महान संत म्हणून स्वीकारतात आणि महान संत म्हणून त्यांचा आदर करतात, सन्मान करतात. तर आता मला सांगा तुम्ही, या सगळ्या भक्तांना आपण दैत्य म्हटलं पाहिजे का? आपण श्लोकामध्ये क्लिअरली म्हणले, कृष्ण नामाने लेता ते दैत्य तारी जानी, चैतन्य नामाने तैचे दैत्य तारी मानी. पण हे लोक चैतन्याला भगवान कृष्ण मानत नाही आहेत. तर आपण असुर म्हटलं पाहिजे का? काय वाटतं तुम्हाला? ते प्रमाणे भक्त आहेत का नाहीत बाकी संप्रदायाचे? या श्लोकात फक्त गौड्या संप्रदायाचे लोक जे चैतन्य महाप्रभू स्वीकार करतात तेच प्रमाणे भक्त असं होतं, आणि बाकी सगळे बोगस आहेत असा अर्थ होतो त्याचा. हा अर्थ आहे का? कसं समजावून घ्यायची गोष्ट, काय वाटतं तुम्हाला? येस, अशोक जाधव प्रमुख सांगा, काय वाटतं तुम्हाला? येस माताजी, वृषाली माताजी. प्रभूजी, चैतन्य महाप्रभू हे स्वतः भक्त म्हणून आले होते. त्यांनी स्वतःला कधीच भगवंत म्हणून घोषित केलं नाही. त्यामुळे कदाचित ते त्यांना भक्तच मानत असतील. आपण तर मानतो भगवंत म्हणून. आपले जे आचार्य आहेत त्यांनी हे सिद्ध करून दिलं आहे की चैतन्य महाप्रभू हे स्वयं कृष्ण आणि राधेचा संबंधित अवतार आहे. आपल्या आचार्य रिव्हील केला आपल्याला, चैतन्य महाप्रभू हे स्वयं कृष्ण आहे. ओके, येस सुप्रिया माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. आपली जी गौडीय परंपरा आहे ह्याच्यामध्ये आपण चैतन्य महाप्रभूंना मानतो प्रभूजी, परंतु जे बाकीचे जे रुद्र संप्रदाय, श्री संप्रदाय जे आहेत, तर ते म्हणजे टीका सगळ्यांच्या वेगवेगळ्या असू शकतात. पण जसं तुम्ही मगाशी सांगितलं की जे जे सगळे हे आहेत, जे नियम आहेत ते सगळ्यांच्यासाठी सेम असतील, तसेच त्यांच्यासाठी पण वेगळे असू शकतात. जसं आपल्यासाठी चैतन्य महाप्रभू आहेत तसे असतील, आणि त्याच्यामुळे ते प्रत्येक जण त्या गोष्टी सेम ठेवून त्या करत असतील समजा, असं मला वाटतं प्रभूजी. बरोबर आहे. तर मुळात आपण समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक संप्रदायाचा एक मूड असतो, प्रत्येक संप्रदाय वेगळं ध्येय असतं, प्रत्येक संप्रदाय वेगळं प्रयोजन असतं. जसं श्री संप्रदायाची लोक भक्ती करतात, त्यांचं प्रयोजन काय आहे? वैकुंठ भक्ती, दास्य भावात, ऐश्वर्य भावात भगवंताची प्रेम भक्ती. ते भगवंतावर प्रेम करतात, पण कुठल्या भावात? मी केवळ भगवंताचा दास आहे आणि भगवंत महान आहे आणि भगवंत ऐश्वर्य संपन्न आहेत, हा संबंध कधीच ते विसरत नाहीत. आणि त्या भावनेमध्येच ते पूजा करतात. आणि त्या भावनेमध्ये पूजा करण्यासाठी, त्या भावनेमध्ये संबंध ठेवण्यासाठी जर त्यांना कळलं चैतन्य महाप्रभू भगवंत आहे, तर त्यांना चैतन्य महाप्रभू शिकवण पण स्वीकारावी लागेल. आणि शिकवण स्वीकारली तर त्यांच्या समोरचा मूड जो आहे तो हॅम्पर होईल. आणि भगवंताची इच्छा आहे की कुठल्याही संप्रदायाचा मूड जो आहे तो हॅम्पर होऊ नये. म्हणून पर्पजफुली श्री चैतन्य महाप्रभूंनी आपलं जे ज्ञान आहे, भगवत ज्ञान आहे, ते स्वतःविषयी ज्ञान आहे, ते त्या संप्रदायाच्या आचार्यांपासून झाकून ठेवलं. मुद्दामून त्या आचार्यांनी ते ज्ञान रिव्हील केलं नाही, जेणेकरून त्यांनी महाप्रभूंना परमेश्वर स्वीकारू नये आणि त्यांच्या जी काय प्रयोजन आहे त्या संप्रदायाचं, त्या प्रयोजनाशी त्यांनी एकनिष्ठ राहावं. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंना आपण छन्न अवतार म्हणतो. याचा अर्थ काय नक्की? लोकांना वाटतं छन्न अवतार म्हणजे
लोकांना ते कळले नाहीत भगवंत आहेत. सामान्य माणसाला कळलंच नाही ते भगवंत आहेत, ते भक्त म्हणाले. हा अर्थ नाही ऍक्च्युली. तर सामान्य माणसाला राम भगवंत कुठं कळलं होतं, कृष्ण भगवंत कुठं कळलं होतं? की जे आसुरी लोक आहेत ते तर कुठल्याच अवताराला भगवंत म्हणून स्वीकारत नाहीत. दुर्योधन कुठे स्वीकारलं होतं कृष्णा भगवंत म्हणून? कर्णाने कुठे स्वीकारलं होतं कृष्णाला भगवंत म्हणून? रावणाला कुठे स्वीकारलं रामाला भगवंत म्हणून? तर सामान्य माणसं की असुर लोक त्यांना असंही कळत नाहीत कोण भगवंत आणि कोण भगवंत नाही आहेत. पण श्री चैतन्य महाप्रभू छंद अवताराचा अर्थ आपल्या इतर वैष्णव संप्रदायांपासून सुद्धा झाकून ठेवतो. आणि केवळ गौडिया वैष्णव लोकांनाच त्या आचार्यांना त्यांची भगवत्ता किंवा त्यांचं भगवतपण हे प्रायव्हेटली रिव्हील केलं. अत्यंत एकांतामध्ये त्या गोष्टींनी ना अनुभूत करून दिल्या. सो हा जो श्लोक ऍप्लिकेबल आहे, हा ऍप्लिकेबल फक्त गौडिया भक्तांसाठी आहे. की गौडिया भक्तांमध्ये जे चैतन्य महाप्रभूच्या परंपरेमध्ये येतात आणि जे कृष्ण मानतात पण चैतन्य महाप्रभू मानत नाहीत, त्यांना दैत्य म्हणलं पाहिजे. चैतन्य महाप्रभू स्वीकार करत नाहीत, चैतन्य महाप्रभू शिकवण्याचा स्वीकार करत फक्त कृष्णाची पूजा करतात, त्यांना दैत्य म्हणलं पाहिजे. हा पहिला अर्थ याचा. आणि दुसरा अर्थ की श्री चैतन्य महाप्रभूची भगवत्ता समजून घेऊ सुद्धा जे श्री चैतन्य महाप्रभूंना सामान्य व्यक्ती समजतात, जे कृष्ण समजत नाहीत, त्यांनाही दैत्य म्हणून स्वीकार केला पाहिजे. हा या श्लोकाचा अर्थ आहे. तर म्हणून भक्त आणि असुर हे मनुष्याचे दोन वर्ग आहेत. अर्जुना भक्त असल्यामुळे भगवंतांनी हे दिव्य ज्ञान प्रदान करण्यासाठी अर्जुनाला निवडले. परंतु असुरांना हे रहस्यमय विज्ञान समजणे शक्य नाही. या महान ज्ञानग्रंथाच्या अनेक आवृत्त्या आहेत. त्यापैकी काही भाष्ये भक्तांनी केली आहेत तर काही असुरांनी केली आहेत. भक्तांनी केलेले भाष्य खरे आहे तर असुरांचे भाष्य निरर्थक आहे. अर्जुन हा श्रीकृष्णाचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार करतो. 10व्या अध्याय करतो. परम ब्रह्म परम धाम पुरुषम परम भवान परम परम पुरुषम भगवान पुरुषम शाश्वत जम आदिदेव अजम प्रभू आहु सदृशा सर्वे देवर्षी नारदता असतो देवदेव स्वयंच भविष्य में. ओके. तरीही आसुरी प्रवृत्तीचे लोक भगवान श्रीकृष्णाचा वास्तविक रूपात स्वीकार करत नाहीत. या उलट ते श्रीकृष्णांविषयी बनावट रचना करतात आणि साधारण वाचकांना श्रीकृष्णांच्या उपदेशांच्या मार्गापासून दूर नेतात. या ठिकाणी अशा चुकीच्या मार्गाबद्दल सूचना आहे. मनुष्याने अर्जुनापासून आलेल्या परंपरेचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा. अशा रीतीने श्रीमद भगवद्गीतेच्या महान विज्ञानापासून स्वतःला लाभान्वित व्हावे. स्वतः लावून व्हावे. येस सुशाली माताजी, प्रश्न होता का? प्रभूजी, जसं की तुम्ही म्हणालात जे चैतन्य महाप्रभूंना मानत नाहीत किंवा त्यांना भक्तच मानतात, तर बरेच असे आहेत लोक की भक्त आहेत पण चैतन्य महाप्रभू बद्दल कोणालाच माहित नाही. जसं की मी सुद्धा जेव्हा इस्कॉन मध्ये आले तेव्हाच चैतन्य महाप्रभू बद्दल मला माहित झालं. तर ज्यांना त्यांच्याबद्दल काहीच माहित नाहीत अशांना काय म्हणायचं? ते तर इनोसंट आहेत ना, ते निरागस आहेत. Yes. त्याचं त्यामध्ये काहीच दोष नाही. त्यांना प्रामाणिक ज्ञानच झालं नाहीये म्हटलं ना. ते तर कर्मकांडी लोक आहेत सगळी. ते कुठल्याच प्रामाणिक संप्रदायात जोडले गेले नाहीत. ते एका प्रकारे असुरच आहेत ना, ते नॅचरली असुर आहेत. जे कृष्ण भक्त नाही आहेत, तर ज्याच्यावर मानलं काय नाही म्हणतात ते असुरच आहेत ना. विष्णू भक्ता स्मृतो देवा, असुरच विपर्य. जे भगवंताची भक्ती करत नाहीत ते असुरच असतात नेहमी. आणि भगवंताची भक्ती परंपरा जोडल्याशिवाय करता येत नाही. त्यामुळे सगळेच जे परंपरा जोडले ते सगळे असुरच आहेत या श्लोकानुसार तरी ऍटलिस्ट. प्रभूजी, मी एक बाहेरचा एक प्रश्न विचारू शकते का, म्हणजे गीतेच्या हा, बाहेरचा? विचारा. प्रभूजी, जसं की भगवंताचे जेवढे अवतार होतात तेवढे आधीच लिहून ठेवलेले असतात ग्रंथामध्ये. हम्म. तर आपल्या महाराष्ट्रात जसं की अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत, शिर्डीचे साईबाबा आहेत हम्म. आणि शेगावचे गजानन महाराज आहेत. तर त्यांनाही देव म्हणून भगवंताचा अवतार म्हणूनच त्यांची पूजा केली जाते. तर मला थोडं कन्फ्युज होतं. साईबाबा तर स्वतःला त्यांनी कधी देव म्हणून स्वीकार नाही केला, हम्म. पण स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, मलाही काही त्यांच्याबद्दल फार माहित नाही आहे. तर माझी स्वतःची आई ती गजानन महाराजांची भक्त आहे आणि ती त्यांचं काय काय वाचत असते कसं काय. आणि घरात आमच्या घरात गजानन महाराजचा फोटो पण आहे.
आणि गणगण गणात गोते वगैरे ते म्हणत असते काय 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 अशा गोष्टी. पण निश्चितपणे कुठल्याही प्रमाणित शास्त्रांमध्ये स्वामी समर्थ आणि गजानन महाराज हे परमेश्वर होते याचा कुठलाही रेफरन्स नाही आहे, उल्लेख नाही आहे. दोघंही महान योगी होते. त्यांचं जे काही थोडं ऐकलंय आणि ते ऐकलं खरं असं अजून केलं तर ते महान योगी होते, ते तपस्वी होते. आणि जेवढं केवढं मी त्याच्यात ऐकलंय त्यांनी कधीही लोकांना मी भगवंत आहे असा संदेश दिला नाही. मीच कृष्ण आहे मीच राम आहे असं ते कधीही जगाला सांगितलं नाहीये. पण दुर्दैवानं भावनेच्या भरात जाऊन लोक त्यांना परमेश्वर म्हणून स्वीकारतात. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. लोक त्यांना भक्त म्हणून स्वीकारत नाहीत की तेच भगवंताचे अवतार होते आणि त्यांचीच पूजा करतात. त्यांनी ते शिकवणीचं ते अवलंबन करत नाहीत. जेवढं केवढं मी थोडं ऐकलं गजानन महाराजांबद्दल, त्यांनी रामाची आणि कृष्णाची भक्ती करायला सांगितली त्यांच्या पोथ्यांमध्ये जे काय असेल ते. स्वामी समर्थ मला विषयी जास्त काय माहित नाहीये, पण निश्चितपणे ते भगवंत नाही आहेत. जर आपण त्यांना भगवंत म्हणून स्वीकारत असू, आणि साईबाबांचं क्लिअरच आहे, साईबाबा भगवंत नाहीच आहेत, नाही 100% नाही. संत होते. मला त्याच्याबद्दल बरं काही चुकीचं पण ऐकलं त्याच्याबद्दल, ते तर मी तर बोलू शकत नाही. पण ऍटलिस्ट त्यांनी संदेश दिला तो एकच आहे की सबका मालिक एक है. म्हणजे काय, सगळ्यांचे परमेश्वर एक आहे. तो मी नाहीये. तो मी असं कधी म्हणले का ते? तो मी नाहीये. तर त्यांना कोणी भगवंत म्हणून स्वीकारत असेल तर निश्चितपणे ते चुकीचं आहे. अशा व्यक्तीला कधीही त्यांचा उद्धार होऊ शकत नाही. केवळ त्यांची भगवंत म्हणून पूजा केली, कारण तो एक प्रकारे पाखंडवाद तिथं तयार होतो. ओके. प्रभूजी जे लोक यांची भक्ती करतात तर त्यांचं काय होतं शेवटला त्यांचं त्यांची भक्ती गंतव्य? त्यांची भक्ती गुणमयी भक्ती आहे. त्यांची भक्ती विशुद्ध भक्ती नसते, ते मुक्त कधीच होऊ शकत नाही. ते भक्ती करतात, जे काही तेवढं पुण्यकर्म करतील, दान धर्म करतील, त्यातनं ते स्वर्ग मिळतात ना. किंवा भक्ती करते नावाखाली काही पाप केले असते ते नरकात जातात. ते गुणमयी भक्ती आहे. कर्माच्या आधारे त्यांना त्याचे फळं मिळतात. ते विशुद्ध स्वरूपाची भक्ती स्वीकारता येत नाही. आणि ही भक्ती जी आहे ही कर्मबंधनात माणसाला मुक्त करू शकत नाही, एवढं गॅरंटेड आहे. प्रभूजी एक धन्यवाद. सांगू? हा बोला. हा. नाही, असं म्हणतात की ते भक्ती करतात ना, म्हणजे माझा असा अनुभव आहे की आपण जरी अशी भक्ती केली ना तरी शेवटी कृष्ण भगवंत आपल्याला बोलवतातच त्यांच्या भक्तीमध्ये, असं मला वाटतं. नाही नाही नाही, असं नसतं कधी. नाही नाही. नाही. कुठल्याही कारण काय व्यक्ती कुठल्याही नाही नाही, व्यक्ती कारण मला प्रश्न कळला नाही माझ्या तुमचा प्रश्न परत सांगा. हा नाही, म्हणजे आता माझी एक मैत्रीण आहे ना, ती अशी स्वामी समर्थांची खूप भक्ती वगैरे, पण आता आता तिला ना कृष्णाविषयी खूप ओढ वाटायला लागली. तर मला असं वाटतं की कृष्ण तुम्ही भक्ती करताय ना तर तुम्हाला आपल्याकडे ओढून घेतात. म्हणजे आता ती थोडं थोडं स्वामी समर्थांचं कमी करून ती कृष्ण भक्तीकडे गीतेकडे वगैरे वळायला लागली आहे. हे होईल जर त्या व्यक्तीला प्रामाणिक भक्ताचा संघ मिळाला तर. हा. स्वामी समर्थ नावाखाली ती चुकून चला मुंबईत स्वामी समर्थचं एक मोठं अंधेरीला मंदिर आहे आणि ते हम्म. बघायला पण मिळते, आणि ते बघता बघता अंधेरीला जोच्या मंदिरात गेली आपल्या, आणि तिला हा, काही हा. प्रामाणिक कृष्ण भक्त भेटले आणि तिच्याकडनं ज्ञान झालं, गीता मिळाली, हम्म. आणि त्या संपर्कात ते कृष्ण भक्तीकडे होऊ शकेल. हम्म. पण ते तसं जर चाललंय म्हणजे तिच्यावर. हा मग पण हे जर इंटरफेरन्स प्रत्येकाचं झालं नाही तर जरुरी नाही ते होईल असं. नाही. हो, हो. ज्याच्या जीवनामध्ये भक्ताचा प्रवेश येणे प्रकारे न की स्वामी स्वराच्या माध्यमात तिच्या जीवनात भक्ताचा प्रवेश झाला आणि म्हणून ते कृष्ण भक्तीकडे वळायला लागली आहे. पण बाकी हजारो लाखोचे भक्त स्वामी समर्थांचे त्यांच्यावरती होईल याची गॅरंटी नाही. ओके. ठीक आहे. सो कृष्ण भक्त जो आपल्या जीवनामध्ये येत नाही, आपण कृष्ण भक्तीकडे वळू शकत नाही, कारण भक्ती हे भगवंत भक्ताच्या माध्यमातूनच येतात. भागवत श्लोक येतो, स्मरयन स्मारयंतश मिथो आगा हरो हरी भक्त्या संजातया भक्त्या. भक्ताद्वारेच भक्ती येते. भक्ती अशी इतर कुठल्या मार्गाने येऊ शकत नाही. सो भक्ताशी काहीतरी कनेक्शन पाहिजे तरच ती भक्ती होऊ शकते. ओके. धन्यवाद प्रभूजी. अजून काय प्रश्न होता सुप्रिया माताजी तुमचा? येस प्रभूजी. बाकीचे असे काही समाजामध्ये पण लोक आहेत की जे श्रीकृष्ण भक्ती करतात, परंतु त्यांना परंपरेशी ते जुळलेच नाहीत. परंपरा त्यांना माहिती नाहीये, काही त्याच्याबद्दलचं ज्ञान नाहीये. तर अशा म्हणजे भक्तांची काय गती होऊ शकते प्रभूजी? असे भक्त सुकृतीनो आहेत, त्यांना भक्त म्हणून स्वीकारता येत नाही. त्यांना 7व्या अध्यायामध्ये भगवंत सुकृतीनो म्हणून स्वीकारतात की जे पुण्यवान लोक आहेत.
चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतम अर्जुना अर्थ अर्थार्थ जिज्ञासी ज्ञानेच्या भरतशभा. 4 प्रकारचे लोक माझी भक्ती करतात. ज्यांना पैसा पाहिजे, ज्यांना ज्ञान पाहिजे, ज्यांना जिज्ञासा आहे, आणि ज्यांना तणावात मुक्त व्हायचं. अशी लोक भगवंताची भक्ती करतात. पण ती भक्ती ही पण गुणातीत भक्ती, ती गुणमयीच भक्ती आहे. ओके, असं मानलं गेलं पाहिजे. पण भगवंत यांना उदार म्हणतात. या सगळ्यांना उदार एव एवैते, उदार सर्व एवैते. हे 4ही लोक उदार आहेत. पण जरी ते परंपरे संबंध नसताना भक्ती करतायत, तरी पण ते ऍटलिस्ट माझ्याकडे येत आहेत. कृष्ण मंदिरामध्ये गेलो आपण, प्रामाणिक कृष्ण मंदिरामध्ये गेलो, साहजिकच तिथं कुठल्या ना कुठल्या परंपरेचा भक्त आपल्याला भेटेल. आणि त्या परंपरेच्या भक्ताकडनं ज्ञान करून तो परंपरेत जोडला जाईल. आणि तो शुद्ध होऊन शुद्ध भक्तीच्या मार्गावर अग्रेसर होऊ शकेल. हा आशावाद भगवंतांना आहे. भगवंतांना पाहिजे प्रत्येक जीव आपल्याकडे यावा. म्हणून भगवंत म्हणतात की अरे ये ना, प्रकार मंदिरात आलास ना माझ्या, चांगली गोष्ट आहे, चल. पण ती ऍक्च्युली ही पुण्यस्तरावरती आहे. ओके, स्तरावर मानता येत नाही, सुकृती स्तरावरती आहे. आणि सुकृती मॅच्युअर होईल, सुकृती मिळत मिळत जेव्हा मॅच्युरिटी येईल, त्यावेळी शुद्ध भक्ती श्रद्धा आपल्याला मिळेल. प्रभूजी एक प्रश्न विचारू. हा, विचारा. माझी एक मैत्रीण आहे, ती काय म्हणते, तुम्ही तुमचा कृष्ण वेगळा केलाय आणि तुम्ही आमचा साधा कृष्ण म्हणे बाजूला ठेवलाय. तर म्हणे ते जे तुम्ही कार्य करतात ते आमच्या मंदिरात का नाही करत तुम्ही तुमचा वेगळा कृष्ण का निर्माण केला? नाही, आम्ही तयार आहे म्हणा, आम्ही तुझ्या मंदिर करायला तयार आहे, तू परवानगी द्या. आम्ही कुठे नाही म्हटलं. म्हणे इस्कॉनवाल्यांनी आपला कृष्ण वेगळा ठेवलाय, म्हणे श्रीमंत कृष्ण ठेवलाय, आणि आमच्याकडे म्हणे गरीब आपल्या देवळात जो कृष्ण आहे त्यांच्यामध्ये का नाही करत? आम्ही तुमच्या देवाला जायला तयार, तुम्ही आमंत्रण द्या आम्हाला, आम्ही येऊ, निश्चितपणे येऊ. तुमच्या कृष्णाची पूजा करू आम्ही, काय प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, कृष्ण कृष्णच आहे, इकडचं कारण तिकडचं आहे, कृष्ण कधी बदलत नाही. हो ना, ती म्हणते नाही तुम्ही जे प्रोग्राम चालवता वगैरे, मग इथे ह्या साध्या देवळामध्ये का नाही करत? तुमची देवळं का वेगळी? पण त्यांना म्हणतो तुम्ही अरेंज करा, मी क्लास द्यायला तयार आहे, तुम्ही क्लास अरेंज करा, लोकांना बोलवा तुम्ही, मी येतो, मला काच फरक पडत नाही. आम्ही खेडेगावात कृष्ण सोडा, आम्ही खेडेगावात दुर्गामाते मंदिरात प्रोग्राम करतो, साईबाबाच्या मंदिरात प्रोग्राम करतो. कृष्णाच्या मंदिरात का प्रोग्राम करणार नाही? आम्ही जरूर करू, सांगा, आम्ही तयार करा. आम्ही कुठला कृष्ण वेगळा केला नाही, कृष्ण एकच आहे. आता कृष्ण चालेल. ओके, आता हे स्वाती माताजी. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. तर जसं आता तुम्ही म्हणालात की म्हणजे भक्तांचा संग केला तर आपलं म्हणजे आपण प्रोग्रेस, म्हणजे आपण तिथून सुरुवात होते आपल्या भक्तीची. तसं आपण मग म्हटलं तर देवी देवता पण त्यांचे भक्त आहेत. मग ते लोक जे देवी देवता मिश्र भक्त आहेत, शुद्ध भक्त नाहीत. ओके, देवी देवता शुद्ध भक्त नाहीत. मिश्र भक्त म्हणजे काय? ज्यांना भगवंताची भक्ती पण करायची आहे आणि ज्यांना भौतिक भोग पण घ्यायचा आहे. हे कॉम्बिनेशन ज्याच्यामध्ये त्यांना भगवंत देवता बनवतात, की तुम्ही देवता बनून भोग घ्या आणि माझी भक्ती पण करा. त्यामुळे देवी देवता जरी भक्त असल्या, ज्यावेळेस देवी देवता त्यांची पोझिशन हलते असं वाटतं ते घाबरतात. त्यांना आसक्ती आहे पैशाविषयी, त्यांना आसक्ती आपल्या स्थानाविषयी, त्यांना आसक्ती आहे जीवनाविषयी. पण शुद्ध भक्त असतात ते निरासक्त असतात पूर्णपणे. त्यांना पैसा नको असतो, शरीर नको असतं, फक्त भगवंताची सेवा पाहिजे असते. त्या स्तरावर देवी देवता नाहीत, त्याचे शुद्ध भक्त नाहीत देवी देवता. ओके, म्हणजे मग ते दे आर मटेरियल, म्हणजे आपल्या सॅटिस्फॅक्शन साठी दे आर मिश्र भक्त. भौतिक इच्छा आणि भक्ती यांचं कॉम्बिनेशन आहे. आणि त्यांना भौतिक इच्छा संपवायच्या नाहीयेत, त्यांना एन्जॉय करायचे आहेत, मुक्त व्हायचंच नाहीये. त्यांनी त्यांची जरी आराधना अगदी मनपूर्वक अगदी त्यांच्या शास्त्राप्रमाणे जर केली तर दे आर, म्हणजे त्यांना मिळण्याचे चान्सेस आहेत भगवंतांची भक्ती किंवा भगवंतांच्या देवतांची पूजा केली तर. म्हणजे त्यांची आराधना व्यवस्थित केली किंवा त्यांची म्हणजे लाईक मला म्हणजे मी एकदा कथेमध्ये ऐकत होते, त्यांची आराधना करता करता चुकून जर शुद्ध भक्त भेटला तर, म्हणजे दे आर नॉट, म्हणजे ते साधन नाही आहेत एका भक्ताचा आपला संग मिळवण्यात. आपण ओके, देवतेद्वारे शुद्ध भक्त कधी शकतो. देवतांमध्ये काही शुद्ध भक्त आहेत, देवतांमध्ये काही शुद्ध भक्त आहेत. 33 कोटी देवतांमध्ये काय काय देवता शुद्ध भक्त आहेत. ब्रह्मदेव शुद्ध भक्त आहेत, गणपती शुद्ध भक्त आहेत, शिवजी शुद्ध भक्त आहेत, असे काय काय शुद्ध भक्त आहेत. आता कधी कधी काय होतं की शिवजींची म्हणजे प्रामाणिकपणे उपासना केली कोणत्याही भौतिक इच्छे विना, तर शिवजी डायरेक्ट करतात कृष्ण भक्तीकडे.
हे घडतं. पण प्रोव्हायडेड त्या देवतेची भक्ती कोणत्याही इच्छेविना केली पाहिजे. पण 99.99% लोक देवतांची भक्ती भौतिक इच्छेसाठी करतात. एक्झॅक्टली. ओके. येस. की वर्ड इज ऍक्च्युअली त्यांची भक्ती करायची, ती भगवंतांची भक्ती मागण्यासाठी. हा. देन ओनली इट आता विल एक बी. मुंबईत घडलं उदाहरण तुम्हाला देतो. मुंबईत चौपाटीला. मुंबईला चौपाटी मंदिराच्या बाजूला एक बाबुलनाथ मंदिर आहे, शिवजींचं फेमस मुंबईतलं. तुम्ही ऐकलं असेल कदाचित. येस. जे मेडिकल कॉलेजचा मुलगा, त्याची 15-20 दिवसात मेडिकल परीक्षा आली होती आणि हा मुलगा प्रचंड टेन्शन मध्ये आला. याचा अभ्यास झाला नव्हता काही कारणामुळं. 15 ते 20 दिवस परीक्षा उरले. मेडिकलचा अभ्यास खूप जास्त असतो, जाड पुस्तकं असतात. आणि हा घाबरला, याला भीती वाटली आणि हा गेला बाबुलनाथ मंदिरामध्ये आणि शिवजींना प्रार्थना केली, प्लीज काहीतरी करा आणि मला पास करा. माझ्याकडे फक्त 15 दिवस उरलेत, माझ्यावर कृपा करा, मला पास करा. आणि त्याने अभिषेक केला शिवजींवरती आणि आला आणि त्यानं 15 दिवस भरपूर अभ्यास केला आणि सुदैवानं की शिवजींच्या कृपेमुळं त्यानं जेवढं वाचलं तेवढंच पेपरात पडलं आणि तो चांगल्या मार्काने पास झाला. तो रँकिंगमध्ये आला आणि त्याला कळलं की 15 दिवस अभ्यास करून मेडिकलला कोण रँकिंगमध्ये येत नाही. यात शिवजींचं खूप मोठं योगदान आहे. आणि मग परत तो शिवजींच्या मंदिरामध्ये आला बाबुलनाथला आणि बाबुलनाथला प्रार्थना केली की बाबुलनाथ, मागच्या वेळी जे मी मागितलं ते तुम्ही मला दिलं. आता जे तुम्हाला वाटतं सर्वोच्च आहे ते तुम्ही मला द्या. जे तुम्हाला वाटतं मला मिळावं ते तुम्ही मला द्या. आणि असं बोलून तो बाबुलनाथ खाली उतरला आणि समोरच्या गल्लीत जात होता जिथं आपलं इस्कॉनचं मंदिर आहे आणि त्याला जोरदार कीर्तन ऐकू लागलं, डान्सिंग कीर्तन 12:30 वाजता दुपारी. आणि तो वरती गेला आणि डान्सिंग कीर्तन पाहिलं आणि भक्तांना कीर्तनामध्ये खेचलं आणि डान्स करू लागलो होतो कीर्तनामध्ये. आणि ते डान्सिंग कीर्तन करता वेगळा अनुभव आला. मग तो बसला कथेला, त्यानं कथा ऐकली, प्रसाद घेतला आणि हे सगळं करताना एवढा चांगला अनुभव आला की तो दर रविवारी तिथं मंदिरामध्ये येऊ लागला आणि असं करता करता कृष्ण भक्त बनला आणि आज दीक्षित भक्त आहे. आणि त्यानं सांगितलं की कसं शिवजींनी मला कृष्ण भक्तीकडे वळवलं. दुसरं उदाहरण तर राधा वल्लभ जीटी वृंदावन मधली. हे राधा वल्लभचे विग्रह आहेत वृंदावनामध्ये. हे कुणी बनवलेत? शिवजींनी आपल्या भक्ताला दिलेले विग्रह आहेत. शिवजींचा एक भक्त होता आणि त्यानं शिवजींची भक्ती केली आणि शिवजी प्रसन्न झाले आणि शिवजी म्हणले काय पाहिजे? तो म्हणला काही नको, तुमच्यावर प्रेम करायचंय. शिवजी म्हणले हे आदान प्रदान मी करू शकत नाही, हे फक्त कृष्ण करू शकतात. आणि ते कृष्णाने स्वतःची हातात मूर्ती बनवली आणि त्या भक्ताला दिली आणि याची पूजा कर म्हणली. आणि ती डीटी म्हणजे राधा वल्लभ डीटी. पण हे रेअर घडतं कधी, खूपच दुर्मिळपणे घडतं. ओके. थँक्यू प्रभूजी. थँक्यू. ओके. आता हे एवढं सगळं ऐकलं अर्जुनानं की रहस्यमय ज्ञान देतोय आणि आधीपासून ज्ञान आलेलं आहे. तर अर्जुन हा जो आहे एका सामान्य माणसाचं स्थान घेऊन जी शंका साहजिकपणे कुठल्याही सामान्य व्यक्तीच्या मनामध्ये येऊ शकते, जो भक्त नाहीये गीता वाचताना, की जो नास्तिक आहे गीता वाचताना, की अरे काय लॉजिक लावता तुम्ही हे? सूर्यदेव कधी, तुम्ही कधी, त्यांचं वय काय, तुमचं वय काय, तुम्ही आता माझ्यावर जन्माला आलाय. अर्जुन आणि कृष्ण एकाच वयाचे होते. युधिष्ठिर आणि भीम मोठे होते कृष्णापेक्षा. नकुल सुद्धा कृष्णापेक्षा लहान होते आणि अर्जुन कृष्ण एकाच वयाचे होते. तर आपण दोघं एका वयाचे आहोत. सूर्यदेव कधी जन्माला आले आणि तुम्ही म्हणता तुम्ही त्यांना ज्ञान दिलं, हे कसं शक्य आहे? हे लॉजिक अर्जुनाला लावलं मुद्दामून आपल्यासारख्या जीवांच्या कल्याणासाठी, आपल्याला क्लॅरिटी ज्ञानामध्ये यावी म्हणून. ओके. अर्जुनोवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वता कथम एतद्विजानीयाम त्वामदो प्रोक्तवानिति. अर्जुन म्हणाला, सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला, हे मी कसे जाणावे? तर एका सामान्य कंडिशन सोलचं स्थान घेऊन, बद्ध जीवाचं स्थान घेऊन अर्जुन हा प्रश्न भगवंतांना विचारत आहे. रूपात तात्पर्य हे सांगतात, अर्जुन हा भगवंताचा दृढ भक्त आहे, तर मग त्याचा श्रीकृष्णांच्या शब्दावर विश्वास कसा बसला नाही? भक्त आहे आणि भगवंताच्या वचनावर विश्वास नाही, असं कसं म्हणता येईल? वस्तुस्थिती ही आहे की अर्जुन स्वतःसाठी विचारणा करीत नसून ज्यांचा भगवंतावर विश्वास नाही, तसे श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवानवर स्वीकार केला पाहिजे, ही गोष्ट त्यांना आवडत नाही, त्या असुरांसाठी करीत आहे. जसं 11व्या अध्यायामध्ये
कोणीही स्वतःला भगवंत म्हणून स्वीकारू नये म्हणून अर्जुन विचारते भगवंतांना की ज्या विभूती तुम्ही 10व्या अध्यायात सांगितल्यात त्या विभूतींचं बनलं रूप मला पाहायचंय, तुमचं विश्वरूप मला पाहायचंय. जेणेकरून उद्या कोणी असा क्लेम केला, असा दावा केला की मी श्रीकृष्ण आहे, तर आपण त्याला सामान्य प्रश्न विचारला पाहिजे की तुमचं विश्वरूप मला दाखवा. ते डोळे मला द्या आणि ते विश्वरूप मला दाखवा. जर ते करू शकलात तर मी तुमचा कृष्ण म्हणून स्वीकार करेन, आणि हे जर करू शकत नसाल तर तुमचा मी कृष्ण म्हणून स्वीकार करू शकत नाही. ही गोष्ट पुढे कलियुगात घडावी म्हणून अर्जुना प्रश्न विचारला, द्वापारयुगात भगवंतांना विचारला. पण एवढं होऊ नये दुर्दैवानं अनेक लोक स्वतःला कृष्ण म्हणून स्वीकारतात, कृष्ण म्हणून दावा करतात, कल्की म्हणून दावा करतात. एकदा टीव्हीवरती 7-8 लोक अशी होती ज्यांना बोललो होतं जे स्वतःला कल्की अवतार मानायचे, आणि त्या कल्की अवतारामध्ये भांडण सुद्धा झाली, तू कल्की का मी कल्की, त्याच्यावरती बघा. ही कलियुगाची दुर्दैवी अवस्था आहे. मीच भगवंत आहे, मीच राम आहे, मीच कृष्ण आहे. आपल्या नवी मुंबईमध्ये माणूस आहे जो म्हणतो अजून जिवंत आहे, तो जो म्हणतो मीच कृष्ण, हीच माझी बायको राधा, आणि हाच माझा आणि हाच माझा भाऊ बलराम. मीच राम, हीच माझी बायको सीता, आणि हाच माझा भाऊ लक्ष्मण. मीच विष्णू, हीच माझी बायको लक्ष्मी, आणि हाच माझा भाऊ शेष. असं ओपनली बोलणारा व्यक्ती आहे, नवी मुंबईमध्ये राहतोय, जिवंत आहे, आणि त्याचे हजारो 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 अनुयायी पण आहेत. आणि त्या अनुयायांमध्ये शिकलेले सवरलेले बुद्धिमान तर्कनिष्ठ लोक आहेत. दुर्दैवानं बघा, हे कलियुग आहे. मी ज्यावेळी लोकल ट्रेननं प्रवास करतो मुंबईवरनं, म्हणजे नोकरी करतो मुंबईला, आणि लोकल ट्रेनमध्ये बरेच मला पूर्ण व्हायचे, लोकल ट्रेनमध्ये जॉब करून भरायचो मी. उभं काय करायचं, जॉब करू म्हणलं आपण. तर मला दिवसभर जॉब असायचा, पूर्ण व्हायचं 16 माळा पूर्ण असायचा. जॉब करून होतं मुंबईमध्ये लोकल ट्रेनमध्ये, आणि एक माणूस माझ्यापाशी आला आणि माझा जॉब त्यांना ऐकला आणि म्हणला, भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालाय, आत्ता जिवंत आहेत ते. म्हणलं काय सांगताय, कुठं आहेत? म्हणलं आंध्र प्रदेशामध्ये. डायरेक्ट फोटो काढला खिशातनं, म्हणजे हे बघा, हेच भगवान श्रीकृष्ण. आणि दाढीवाला मनुष्य होता कसा, अम्मा ब्रह्म तिचा म्हणा, अम्मा ब्रह्म. आणि त्याला बायको पण होती, ती पण आता काळी काळी होती बायको. दाढीवाला, घाणेरडा असणारा म्हातारा व्यक्ती होता. म्हटलं एवढे घाण, श्रीकृष्ण सुंदर आहेत, श्याम सुंदर आहेत म्हणलं ते. वेणुं पडंत मरविंद दलाय ताक्षात बरहावतम स्वस्त बुध सुंदर अंगम कंदर्प कोटी कमनीय विशेष शोभम. एवढे सुंदर, हजारो हजारो कामदेवांना मोहित करणारे आमचे मदन मोहन सुंदर आहे कृष्ण. एवढा दाढीवाला कृष्ण कसा असेल म्हणलं. तो म्हणाला हेच कृष्ण आहेत, आणि त्यांची बायको राधा आहे. आणि कलियुगाचे मंत्र आहे काहीतरी, ओम भगवती समज भगवतम, काहीतरी मंत्र आहेत. हा मंत्र जप म्हणले. लवकर सत्युग चालू होणार आहे काही वर्षातच. म्हटलं वा, चांगली गोष्ट आहे. आणि मग त्यांना मी ते कार्ड खिशात ठेवलं आणि म्हटलं की ठीक आहे, मी नंतर जप करतो, आणि माझा हरिकृष्ण जप मी चालू ठेवला. बघा, हे असे कलियुगात माणसं आहेत. ओके, दुर्दैवानं. तर अशा लोकांच्या पासून सावधान करण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाने हा प्रश्न विचारला आहे. एक मिनिट. ओके, शेवटी प्रभुपाद देतात, श्रीकृष्ण सर्वोच्च अधिकारी आहेत, हे संपूर्ण जगाने आत्ताच नव्हे तर अनादी काळापासून मान्य केले आहे. पण केवळ आसुरच त्याचा स्वीकार करीत नाही. असे असले तरी सर्वांनी श्रीकृष्णांचा सर्वोच्च अधिकारी पुरुष म्हणून स्वीकार केल्यामुळे अर्जुनाने त्याच्यासमोर हा प्रश्न उपस्थित केला, जेणेकरून साक्षात श्रीकृष्ण स्वतःचे वर्णन असुरांनी करण्यापूर्वीच करू शकतील. पण असुर हे तर स्वतःला तसेच तसेच त्याच्या अनुयायांना समजता येईल अशा प्रकारे विकृत स्वरूपात श्रीकृष्ण प्रस्तुत करतात. ह्यास्तव प्रत्येकाने स्वतःच्या हितासाठी श्रीकृष्णांचे विज्ञान जाणणे आवश्यक आहे. अर्जुनासारख्या श्रीकृष्ण भक्ताला निश्चितपणे श्रीकृष्ण दिव्य स्थिती संबंधी मुळीच संशय नसतो. अर्जुनाने श्रीकृष्णासमोर असा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे केवळ साधारण मनुष्याप्रमाणे प्राकृतिक गुणांनी श्रीकृष्ण प्रभावित होतात असे मानणाऱ्या लोकांच्या नास्तिक वैपरीत्याला एका भक्ताने दिलेले आव्हान देण्याचा प्रयत्नच आहे. ओके ओके, श्लोक क्रमांक
चौथा झाला, आता पाचवा चालू होणार आहे. प्रज्ञा माताजी प्रश्न विचारला, कितवा श्लोक चालू आहे? ओके. तर आता भगवान त्याच्यावर काय उत्तर देतात. आता थोडस जी ज्ञान भगवंतांना द्यायचं होतं, त्या ज्ञानामध्ये एक भाग येतो की भगवंताची भगवत्ता समजणं. मुद्दामून भगवंतांनी हा डाऊट अर्जुनाच्या मनामध्ये क्रिएट केला. ओके, मुद्दामून हा डाऊट क्रिएट केला. एक मिनिट. जेणेकरून अर्जुन हा प्रश्न विचारू शकेल आणि त्या माध्यमातनं माझी भगवत्ता प्रकट करता येईल. सो हे पुढचे 4 श्लोक जे आहेत, या 4 श्लोकांमध्ये गीतेमध्ये पहिल्यांदा भगवंत आपली भगवत्ता किंवा आपलं भगवान रूप किंवा आपले पूर्ण पुरुषोत्तम स्थिती प्रकट करत आहेत. तर ज्ञानयोग जो आहे, या ज्ञानयोगाचं एक अंग आहे भक्ती. ज्ञानयोगामध्ये थोडी भक्ती करावी लागते आणि ज्ञानयोगी व्यक्ती हा मायावादी नसतो. ज्ञानयोगी व्यक्ती हा जाणतो की कृष्ण पुरुष भगवान आहेत, फक्त त्याला भगवंताची पूर्ण शरणागती राहून त्याची प्राप्ती करायची नसते. तर आपल्या ज्ञानाच्या आधारावरती, आपल्या बळावरती त्याला भगवत प्राप्ती करायची असते किंवा मुक्ती प्राप्त करायची असते. म्हणून तो भगवंताला स्वीकारतो, पण त्या शरणागती त्याची भक्ती करत नाही. पण ज्ञानयोगी व्यक्तीचं माहित असतं की भगवंताचं स्थान काय आहे. सो ज्ञानयोगामध्ये हे भगवंताचं स्थान जाणं पण तेवढंच महत्वाचं आहे. हा पहिला उद्देश भगवंत सांगतायत. आणि दुसरा उद्देश की अर्जुनाच्या प्रश्नामध्ये थोडं डायव्हर्ट झाले भगवंत आणि स्वतःची सांगू लागली. ओके. श्री भगवान वाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुना तान्यहं वेद सर्वाणि नात्वं वेत्ता परंतपा. श्री भगवान म्हणाले, माझे आणि तुझे अनेक अनेक जन्म होऊन गेले आहेत हे परंतप. मी ते सर्व जन्म आठवू शकतो, पण तू आठवू शकत नाही. बघा काय म्हटले भगवंत, तुझे आणि माझे अनेक जन्म झालेले आहेत. याचा अर्थ काय? तुझे आणि माझे अनेक जन्म झाले. याचा अर्थ तू माझा नित्य पार्षद आहेस, तू नित्य मुक्त भक्त आहेस, तू सामान्य जीव नाहीयेस. मी ज्या ज्यावेळी अवतार घेतो, कुठल्या ना कुठल्या रूपात तुझं अस्तित्व असतं. तू माझ्या सेवेमध्ये तत्पर असतोसच. चैतन्य महापुरुष लीलेमध्ये अर्जुनाला कोणता अवतार घेतला होता? कुठल्या रूपात अर्जुन आला होता महापुरुष सेवा करायला? माहिती पडाला? कुठलं कॅरेक्टर आहे चैतन्य चरितामृतमधलं जे अर्जुन मागच्या अवतारात अर्जुन दाखवतो? का माहितीये? सुप्रिया माताजी माहिती आहे का तुम्हाला कुठलं कॅरेक्टर आहे? नाही प्रभूजी सर. वृषाली माताजी? रामानंद राय. रामानंद राय हे जे महाप्रभूंचे पार्षद होते, या रामानंद रायमध्ये 2 पर्सनॅलिटी निवास करत होत्या. विशाखा देवी जी सखी आहे राधाराणीची, आणि अर्जुन, स्वतः अर्जुन. सो भगवद्गीतेत कृष्णाने अर्जुनाला दिलं, पण कृष्ण महाप्रभू रामानंद संवाद जो आहे, त्या संवादामध्ये प्रत्यक्ष कृष्ण जे महाप्रभूच्या रूपात आहेत अर्जुनाकडनं ज्ञान घेत आहेत. ते अर्जुना प्रश्न विचारतायत आणि अर्जुनाच्या मुखात ते बदवून घेत आहेत तेच ज्ञान. अर्जुनाला जसे 5 भावंड होते, रामानंद रायला पण 4 भावंड होती. आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं की भवानंद राय. भवानंद राय हे पंडूचे अवतार होते आणि त्यांचे 5 मुले, 5 पांडव त्यातले एक होते रामानंद राय, जे स्वतः प्रत्यक्ष अर्जुनाचे अवतार होते. बाकी गोपीनाथ पटनायक, वाणीनाथ पटनायक हे सगळे इतर पण 5 पांडवांचे अवतार होते. सो कुठल्या ना कुठल्या रूपात अर्जुन हा भगवंताच्या लीलेमध्ये अस्तित्वात असतो. राम अवतारामध्ये अर्जुन हा सुग्रीवच्या रूपात आलेला होता. सो कुठल्या ना कुठल्या रूपात असतोच अर्जुन हा. ओके. सो प्रभात देता तात्पर्यामध्ये प्रभात पहिल्या श्लोकामध्ये भगवंत कसे अजन्म आहेत हे सिद्ध करतात ब्रह्मचित्र श्लोक कोट करून.
अद्वैतम अच्युतम अनादि अनंत रूपम आद्यम पुराण पुरुषम नवयौवनम च. भगवंत कधी म्हातारे होत नाहीत. वेदेश दुर्लभ अदुर्लभ आत्मभक्त्यो गोविंदमादितम भजामी. त्यानंतर रामादिमूर्छित कला नियमेन तिष्ठन नाना अवतारम अकरोत भुवनेश किंतु कृष्णा स्वयं समभत परमत्माजो गोविंदमादितम भजामी. या 2 श्लोकाद्वारे कसे भगवंत हे अव्ययी आहेत, पुराण आहेत आणि अजन्म आहेत हे सिद्ध करत आहेत प्रभुपाद. आणि प्रभुपाद तिसरा परिच्छेद देतात, अर्जुनासारखे भक्त हे भगवंताचे नित्य पार्षद असतात आणि जेव्हा भगवंत अवतार धारण करतात तेव्हा त्यांची विविध प्रकारे सेवा करण्यास त्यांचे पार्षदही अवतरित होतात. तर जे भगवंत लीला करतात त्या 2 प्रकारचे कॅरेक्टर असतात. एक असतात नित्यसिद्ध आणि एक असतात साधना सिद्ध. सर रासलीलेमध्ये 2 प्रकारच्या गोपी होत्या, नित्यसिद्ध गोपी आणि साधना सिद्ध गोपी. काही गोपिया गोलोकमधून खाली आलेल्या होत्या आणि काही गोपिया भक्ती करून भाव मार्गावर आलेल्या होत्या आणि भाव मार्गात आलं ते देह सोडल्यावर त्यांनी गोपी म्हणून जन्म घेतला होता भववृंदावनामध्ये. आणि तिथं त्याचं ट्रेनिंग पूर्ण होऊन त्या गोलोक वृंदावनात त्यांनी प्रवेश केला. सो आपण जे भाव स्तरावर देह सोडतो त्यावेळी आपण ज्या विश्वामध्ये भगवंत लीला करतात त्या विश्वातल्या लीलेमध्ये प्रवेश करतो आणि तिथं आपलं ट्रेनिंग पूर्ण होतं पुढचं. ट्रेनिंग पूर्ण झालं मग आपला गोलोक वृंदावन जायला संधी मिळते. डायरेक्ट गोलोक आपण जाऊ शकत नाही. ओके, अशा पार्श्वपैकी अर्जुन एक पार्षद आहे आणि श्लोकावर कळून येते की काही लाख वर्षापूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्णाने सूर्यदेव विवस्वानला गीता सांगितली तेव्हा अर्जुनही निराळ्या रूपांमध्ये उपस्थित होता. पण भगवंत आणि अर्जुनामध्ये भेद हाच आहे. काय भेद दोघांमध्ये? की भगवंतांना त्यांच्या घटनेचे स्मरण होते तर अर्जुनाला ती घटना स्मरत नव्हती. का बरं असं? भगवंतांना आठवतं पण अर्जुनाला आठवत नाही. असं का? कारण का अंशरूपजी पण भगवंत यांच्यामध्ये हाच भेद आहे. अर्जुना जरी परंतपा शत्रू दमन करणारा शक्तिशाली वीर किंवा परंतपूर्ण संबंध असले तरी तो पूर्वजन्मात घडलेल्या गोष्टी पुन्हा आठवू शकत नाही. म्हणून भौतिक दृष्ट्या जीव कितीही श्रेष्ठ असला तरी तो भगवंताची बरोबरी करू शकत नाही. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. कोणीही भगवंताची बरोबरी करू शकत नाही. जो भगवंताचा नित्य पार्षद असतो तो निश्चितच मुक्त जीव असतो पण तरीही तो भगवंताची बरोबरी करू शकत नाही. ब्रह्मसंहितेमध्ये भगवंताचे अच्युत म्हणून वर्णन करण्यात आले आहे. अर्थात भगवंत जरी भौतिक प्रक्रिये संपर्क असले तर त्यांना स्वतःचे कधीच विस्मरण होत नाही. म्हणून जीव अर्जुनाप्रमाणेच मुक्त असला तरी ते सर्व दृष्टीने भगवंताच्या समान कधीच होऊ शकत नाही. अर्जुन जरी भगवंताचा भक्त असला तर त्याला कधी कधी भगवंताच्या स्वरूपाचे विस्मरण होते. पण भगवंताच्या दैवी कृपेने भक्त तात्काळ त्यांच्या अच्युत सुख स्वरूपाला जाणू शकतो. या ठिकाणी आपण हे जाणू शकतो की जीवाने आपले शरीर बदलल्यामुळे त्याला सर्व गोष्टी विस्मरण होते पण भगवंत आपलं शरीर कधी बदलत नसल्यामुळे ते सर्व गोष्टी आठवू शकत होते. हा प्रमुख फरक सांगितलाय की भगवंताचे शरीर कधी बदलत नाही आणि त्यांचे शरीर कधी न बदलल्यामुळे ते कधी गोष्टी विसरत नाहीत पण जीव मात्र गोष्टी विसरतात कारण का त्यांची शरीरही बदलत असतात. ओके, सो भगवंताचे भक्त पाहतो आपण कधी कधी त्यांनाही भगवंताचं विस्मरण झालं असं आपलं त्याच्या लिलीमध्ये जाणवतं. उदाहरणार्थ भक्तिविनोद ठाकूर. भक्तिविनोद ठाकूर जे आहेत हे नित्य पार्षद भगवंताचे आध्यात्मिक जगातले कमलमंजिरी यांनी या भूतलावर जन्म घेतला भक्तिविनोद ठाकूर म्हणून. पण असं जरी असलं आपण जर भक्तिविनोद ठाकूर जीवन बघितलं पहिल्या काही आपल्या त्याच्या जीवनातल्या पहिल्या वर्षामध्ये शक्तीचे उपासक होते म्हणजे दुर्गा मातेचे उपासक होते. एक शाश्वत कृष्ण दुर्गा मातेचे उपासना कशी करू शकतो? तर त्या काळात परिस्थिती त्या प्रकारची होती आणि मुद्दामून भगवंतांनी त्यांना त्या घरात जन्म दिला आणि त्या घरात जन्म देऊन त्यांची कृष्ण भक्ती बाहेर काढली जेणेकरून बघा एक दुर्गा भक्त कसा कृष्ण भक्त बनतो आणि एवढा महान आचार्य होऊ शकतो हे जगाला भगवंतांनी दाखवून द्यायचं होतं. कारण त्या काळात भरपूर दुर्गा भक्त होते भरपूर देवतांचे भक्त होते त्यांना भक्तीकडे आकर्षित करायचं होतं. सो भगवंत कधी कधी
भक्ताला विस्मरण देतात आणि त्या भक्ताच्या विस्मरणाच्या माध्यमातून नित्य भक्ताला विस्मरण देतात आणि त्या विस्मरणाच्या माध्यमातून त्यांना काही लीला घडवून आणायच्या असतात. उदाहरणार्थ, प्रभुपादांनी 40 वर्ष भारतामध्ये प्रचार करायचा प्रयत्न केला, पण प्रभुपाद पूर्णपणे अयशस्वी झाले, अपयशी ठरले. एक नित्यसिद्ध भक्त भगवंताचा कसं काय अपयशी ठरू शकतो? भगवंताची वेगळी योजना होती. भगवंताला जगाला दाखवून द्यायचं आहे की भक्ती ही पूर्णपणे माझ्या आहे तर कृपेवर अवलंबून आहे. प्रचार हा पूर्णपणे माझ्या आहे तर कृपेवर अवलंबून आहे. उद्या कोणी असं म्हणता कामा नये जगाला की बघा हे भारतात जन्मले होते म्हणून भारताला भक्ती मिळाली. नाही, भक्ती ही इंडिपेंडंट आहे. आणि सिद्ध करण्यासाठी प्रभुपाद अमेरिकेत गेले, खिशात पैसा नाही, म्हातारं वय, ओळखी पैकीचं कोण नाही, कोणी प्रतिसाद देत नव्हतं, कुठल्याही गॉडबद्धांनी मदत केली नाही, कुठल्याही सरकारनं मदत केली नाही. आणि अशा अवस्थेत प्रभुपादांनी आपली प्रचार कार्य चालू ठेवलं आणि मग 11च वर्षात 108 मंदिरं, 6,000 शिष्य, 40 रुपयावरनं 40 कोटीपेक्षा जास्तीची प्रॉपर्टी. हो. कुठल्याही प्रकारे सहाय्य नसताना हे सगळं घडलं, कारण ही भक्ती आहे तुकी आहे. आणि भक्ती यासाठी कुठलंही प्री क्वालिफिकेशन, पांडित्य, विद्वत्ता, ज्ञान, जन्म आवश्यक नाहीये. हे सिद्ध करायचं होतं भगवंतांना, आणि म्हणून प्रभूच्या बाबतीत त्यांनी लीला घडवून आणली. बघा, शुद्ध होत्या बाबतीचा कधी कधी भगवंत अशा गोष्टी घडवून आणतात, त्यांना विसर पाडतात. प्रभुपाद एकदा म्हटले होते भवानंद प्रायव्हेटली की मी जेव्हा आध्यात्मिक जगामध्ये होतो, कृष्ण मला म्हटले जा खाली प्रचार कर. मी म्हटलं नाही नाही नाही, मी त्या भौतिक जगात जाणार नाही. कृष्ण म्हटले जा तू जा आणि काही पुस्तकं लिही. पुढच्या सगळ्या योजना मी केलेल्या आहेत, फक्त जाड पुस्तकं लिही फक्त वाचतो. बघा, हे वाक्य प्रभुपाद म्हणले प्रायव्हेटली भवानंद प्रभूंना. हे प्रभुपाद सामान्य व्यक्ती नव्हते, नित्य पार्श्व होते, पण त्यांनाही काही गोष्टी विसर पडायचा. कशामुळं? भगवंताची इच्छेमुळं. ओके ओके. आता हा जो श्लोक क्रमांक 6 आहे हा फार महत्वाचा श्लोक आहे, तर व्यवस्थित लक्ष द्यायचं वगैरे. ओके, आता भगवंत उत्तर येत आहेत. येस सुप्रिया माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी, ह्याच्यामध्ये अच्युत शब्द आलेला आहे भगवंतासाठी, त्याचं म्हणजे अर्थ काय येईल, मिनिंग? जो कधी च्युत होत नाही, अच्युत, जो कधी ज्याला कधी विसर पडत नाही, तो कधी खाली पडत नाही, तो अच्युत. पण सामान्य जीव हा च्युत असतो, तो खाली पडू शकतो, त्याला विसर पडू शकतो. ओके, तो विसरला जाऊ शकतो, अच्युत. कळलं? हो प्रभूजी, धन्यवाद. ओके ओके. श्लोक क्रमांक 6. अजोपि सन् अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोऽपि सन् प्रकृती स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्मायया. मी जरी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीही नाश होत नाही, आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य स्वरूपात अवतीर्ण होत असतो. आता हा श्लोक जो आहे ना, या प्रत्येक शब्दाचं पुढच्या शब्दाशी कनेक्शन आहे. आपल्या आचार्याने खूप गूढमध्ये जाऊन हे कनेक्शन सांगितलंय. आता व्यवस्थित ऐका तुम्ही. मी परीक्षेत प्रश्न विचारणार आहे की विस्तारानं प्रत्येक शब्दाचं दुसऱ्या शब्दाचे कनेक्शन सांगा म्हणून. 4था अध्याय 6वा श्लोक. तर काय फरक आहे तुझ्या माझ्यात? भगवंत म्हणतात मी अजन्म आहे. अजो, अजो म्हणजे काय? अजन्मा. मी शाश्वत आहे. अजो म्हणजे अजन्मा. मी कधी जन्म घेत नाही आणि कधीच मरत नाही, मी शाश्वत आहे. आता अर्जुन म्हणेल त्यात काय विशेष आहे? कुठलाही जीव अजन्माच आहे, कुठलाही जीव शाश्वतच आहे. आणि आपण दुसरा आदेश श्लोक ऐकलाय, न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयम अजो नित्यम शाश्वतोयम पुराणम न हन्यते हन्यमाने शरीरे. क्लिअरली भगवंत म्हणतात आत्मा काय? अजो, अजन्म आहे, नित्यम शाश्वतोयम पुराणम. मग तुमच्यात आणि सामान्य जीवामध्ये फरक काय? तोही अजन्म आहे आणि तुम्ही अजन्म आहात.
आणि म्हणून भगवंत पुढचा शब्द बोलतात, अव्यय आत्मा. फरक आहे बाबा, फरक आहे. तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे. जीव शाश्वत आहे आत्म्याच्या स्तरावरती, पण जीवाला शरीर आहेत, जी शरीर बदलत आहेत जीवाची. पण मी आणि माझं शरीर यात फरक नाही. माझ्या शरीरात आणि माझ्या काहीच अंतर नाही आहे. आणि माझ्या शरीरासकट मी अजन्मा आहे, म्हणजे अव्यय आत्मा आहे. माझे शरीर कधी व्यय होत नाही. हा फरक आहे तुझ्या शरीरामध्ये आणि माझ्या शरीरामध्ये. तू अजन्मा आहेस फक्त आत्मास्तरावरती, पण मी अजन्मा, शाश्वतरित्या अजन्मा आहे. ओके. मग आता हे वाक्य अर्जुन ऐकलं, कळलं अजय आणि अव्ययात मध्ये फरक, का भगवंत अव्ययात शब्द वापरले. आता अर्जुन हे वाक्य ऐकलं आणि अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तुमचं शरीर अव्यय आहे, पण मी तर तुम्हाला पाहतो की तुम्ही जन्म घेता देवकीच्या पोटातनं, यशोदामाच्या पोटातनं, कौशल्याच्या पोटातनं, आदितीच्या पोटातनं, रेणुकामाच्या पोटातनं. हे पहिलेच जन्म तुमचे. मग तुम्ही जर अजन्म असाल, तुमचं शरीर अव्यय असेल, तुम्ही जन्म कसं काय घेता? तुम्ही त्याच्या पोटातनं बाहेर कसं काय येता? तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट समोर आलं पाहिजे. आणि त्याला उत्तर भगवून देत आहेत, भूतानाम ईश्वरोपि सन. अर्जुना, ते मी माझ्या कर्माधर जन्म घेत नाहीये जसं तुझा जन्म घेतोस. मी त्यांचा ईश्वर आहे, मी त्याचा नियंत्रक आहे, मी कंट्रोलर आहे त्यांचा. आणि मी त्यांचा नियंत्रक असल्यामुळे मी ठरवतो माझी आई कोण असणार आहे, माझा बाप कोण असणार आहे, माझे वडील कोण असणार आहेत, हे मी ठरवतो. आणि मी त्यांना कंट्रोल करून त्यांच्यामध्ये प्रवेश करतो. आणि बघ मी देवकीश्वर कसा आलो. छोटे बाळ म्हणून देवकीश्वर आलो नाही मी. मी माझ्या पूर्ण चतुर्भुज रूपामध्ये देवकीश्वर प्रकट झालो. जे माझं मूळ स्वरूप आहे, त्या स्वरूपात मी प्रकट झालो देवकीसमोर. सो मी काय त्याच्या पोटांना असा सामान्य माणसासारखा जन्म घेतलेला नाहीये, तर मी सगळ्या भूतांचा ईश्वर आहे. ओके, कळले लिंक 3 शब्दांमधली? अज, अव्यय आत्मा आणि भूतानाम ईश्वरोपि सन. आता पुढं हे ज्यावेळी अर्जुनानं ऐकलं, अज, अव्यय आत्मा आणि भूतानाम ईश्वर सन, अर्जुनाला मला प्रश्न पडला. काय प्रश्न पडला? की असं असेल तर मग तुम्ही अव्यय आत्मा आहात, सो प्रकृती जी आहे, भगवंताची प्रकृती आहे, ती पण अव्यय एका प्रकारे. तो भगवंत अजन्मा आहेत, अव्यय आहेत, सगळ्या प्रकृती नियंत्रक आहेत. म्हणजे कदाचित तुम्ही विश्वरूप आहात. प्रकृती सगळे नियंत्रक आहात, सगळ्या जीवाचे नियंत्रक आहात, सगळ्या विश्वाचे नियंत्रक आहात. म्हणजे तुम्ही विश्वरूप आहात, तुम्हीच या प्रकृतीचे रूप आहात. आणि म्हणून प्रकृती पण अव्यय आहे, म्हणून तुम्ही पण अव्यय आहात. त्यामुळं कसं ओळखायचं की तुम्ही या रूपात मग दिसत आहात? ते कसं ओळखायचं? असं भगवंत, नाही 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 नाही, प्रकृती स्वाम अभिष्टभ्य. अर्जुना 2 प्रकारच्या प्रकृती आहेत, एक बाह्य प्रकृती आणि एक अंतर्गत प्रकृती. एका इंटरनल एनर्जी, इंटरनल पोटेन्सी आणि एक्सटर्नल पोटेन्सी. सो तू जी प्रकृती म्हणतोस ती बाह्य प्रकृती आहे माझी, ती माझी भिन्न प्रकृती आहे. ती काही क्षणापुरती व्यक्त होती आणि नंतर नष्ट होते. पण मी कोणत्या प्रकृतीने बनलोय? माझ्या अंतर्गत प्रकृतीनं, इंटरनल पोटेन्सी, स्वाम. माझी स्वरूप स्थिती जी आहे, कृष्ण, राम, नरसिंह, जी काय रूप आहेत माझी, ती माझी स्वरूप स्थिती आहे. आणि त्या स्वरूप स्थितीमध्ये मी प्रकट होतो जीवांच्या मधून. जीवांचा मी नियंत्रक आहे. सो ते प्रकृती विश्वरूप हे माझं खरं रूप नाहीये. आणि मग अर्जुन म्हणतो भगवंतांना, ठीक आहे, मान्य केलं, पण तुम्ही सगळीच रूप तुमची स्वरूप रूप आहे, तुम्ही सगळीच रूप आहेत शाश्वत आहेत ना. कुर्म, नरसिंह, वराह, राम, ही सगळीच रूप शाश्वत आहेत तुमची. ज्यावेळी तुम्ही प्रकट होता, ही बाकीची रूप का दिसत नाहीत? ही पण शाश्वत आहेत, तुम्ही पण शाश्वत आहात. ही तुमची प्रकृती, ही तुमची अंतर्गत प्रकृती आहे, इंटरनल पोटेन्सी आहे. मग ही रूप आम्हाला का बरं दिसत नाहीत? असा प्रश्न अर्जुन मला पडतोय. आणि त्याला उत्तर भगवत देत आहेत, आत्ममायया संभवामी आत्ममायया. माझ्या आत्ममायेद्वारे किंवा माझ्या योग मायेद्वारे
कृष्ण अवतारामध्ये बाकी अवतार पण असतात तिथं, पण ते झाकले जातात आणि कृष्ण रूपच फक्त सगळ्यांसमोर दिसतं आणि माझ्या योग मायेद्वारे मी घडवून आणतो. आणि म्हणून अर्जुना, तुला माझं फक्त कृष्ण स्वरूपच, जे पण माझं खरं स्वरूप आहे आणि इतर स्वरूप माझी खरी स्वरूप आहेत ते दिसत नाहीयेत, तर आता हे स्वरूप तुला दिसत आहे. कळलं लिंकिंग सगळं? घेऊ शकाल? बघा कसं लिंकिंग आहे. ओके, होपफुली सगळं कळलं असलं असं आशा करतो मी. अजो अवयात्मा भूतनाश्वर सन प्रकृती आविष्टभ्य आत्म माया, प्रत्येकामध्ये एक लिंकिंग आहे. परीक्षेमध्ये प्रश्न पडेल नक्की, त्या प्रत्येक शब्दाचं काय कनेक्शन आहे, काय जोड आहे मागच्या शब्दाशी, भगवंताने प्रत्येक शब्द का सांगितला आहे हे स्पष्ट करा. तर बघा गीतेमध्ये किती गूढता आहे. प्रत्येक शब्दाचं मागच्या शब्दाशी काहीतरी नातं आहे, काहीतरी जोड आहे, काहीतरी लिंक आहे. ओके, तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की भगवंतांनी आपल्या जन्माच्या वैशिष्ट्याबद्दल सांगितले आहे. भगवंत जरी सामान्य मनुष्याप्रमाणे दिसत असले तरी त्यांना आपल्या अनेक अनेक जन्मातील सर्व गोष्टीची स्मृती असते. तर सामान्य मनुष्याला आपण काही तासापूर्वी काय केले याचे स्मरण होऊ शकत नाही. बरेचसे मुद्दे आजच्या क्लासमध्ये अशा जे मी आधी बोललोय, पण तुम्हाला पहिल्यांदा ऐकल्यास वाटलं असतं. आपण कलियुगातले आहोत, आपण विसरतो. गौरांबरोबर बरेच सांगतात की मग आत्मा असेल, मग शूटिंग केलं आत्मा असेलचं आस्था चॅनलवरती, सलग 8 वर्षांनी तेच रेकॉर्डिंग लावलं आणि दरवर्षी लोक बोलायची गौरांबरोबर येऊन, या वर्षी क्लासेस छान होते मागच्या वर्षीपेक्षा. त्यामुळं गौरांबरोबर म्हणले तेच रेकॉर्डिंग आहे. नाही नाही म्हणले, तू वेगळं बोलला, तुला आठवत नाही म्हणले. बघा, ही कलियुगाची मेमरी आपली, हे आपलं सामान्य बुद्धी आहे. एखाद्याला जर विचारलं की पूर्वीच्या दिवशी नेमका याच वेळी तू काय केलेस, तर सामान्य मनुष्याला ताबडतोब उत्तर देणे कठीण होईल. पूर्वीच्या दिवशी याचं पण नक्की काय करतो होय आठवड्यासाठी नक्कीच आपल्या स्मृतीला बराच ताण द्यावा लागेल. तरीही दुर्दैव काय आहे, मनुष्य वारंवार आपण परमेश्वर किंवा श्रीकृष्ण आहोत असे म्हणण्याचे धाडस करतो. मनुष्याने अशा खोट्या दाव्याने फसून जाऊ नये. त्यानंतर भगवंत आपल्या प्रकृतीचे अर्थात रूपाचे वर्णन करतात. प्रकृती स्वाम, माझं अंतर्गत प्रकृती काय आहे, माझी इंटरनल पोटेन्सी काय आहे, माझी स्वरूप स्थिती काय आहे. प्रकृती म्हणजे स्वभाव स्वरूपही होय. भगवंत सांगतात की ते आपल्या स्वतःच्या देहात अवतीर्ण होतात. ज्याप्रमाणे सामान्य जीव एका देहानंतर दुसऱ्या देह बदलतो, त्याप्रमाणे भगवंत आपले शरीर बदलत नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. ओके, आता प्रश्न पडला अर्जुनाच्या मनामध्ये, तुम्ही अवतार का घेता? तुमचं अवतार घेण्यावर कारण काय आहे? आणि फेमसली भगवंत बोलतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा जिथे जिथे धर्मचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी भारता मी अवतीर्ण होतो. सुजामी म्हणजे प्रकटतो. तर सुजामीचा अर्थ काय आहे? उत्पत्ती किंवा निर्मिती अशा वापरता येत नाही, तर पूर्वीच्या श्लोकानुसार भगवंताची सर्व रूपे, बघा प्रकृती स्वाम, सगळ्या रूपे भगवंताची शाश्वतरित्या असत आहेत आणि त्यामुळे त्या रूपांची शरीराची निर्मिती होण्याचा उद्भव नाही. म्हणून सुजामी असा शब्द इथं केलेला आहे. मी प्रकट होतो, मी जन्म घेत नाही. भगवंत मूळ रूपात आहे तसे प्रकट होतात. ओके, येस सुप्रिया माताजी, काय प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभूजी. कलियुगात तर प्रभूजी असं म्हणतायत, म्हणजे आता आपली मेमरी तर खूप अशी लो आहे, परंतु आता जे समाजामधील जे लोक आहेत बाकीचे इतर, तर ते म्हणतायत की आताची जे लहान मुलं आहेत ती आहेत तर हे तर खूप हुशार आहेत की पाठीमागचे म्हणजे जे मुलांशी जर तुलना केली अगोदरच्या ह्याच्याशी, म्हणजे आम्ही होतो त्या काळातले किंवा बाकीचे इतर अगोदरचे, तर ह्याच्या त्या तुलनेमध्ये आताची मुलं खूप हुशार आहेत असं म्हणतायत. तर हा कसा संदर्भ जो प्रभूजी हे नाही लक्षात आलं. तुम्हाला पटतं काय? आत्ताची मुलं ही पूर्वीच्या मध्ये हुशार पटतं तुम्हाला? स्वतः नाही पटतं? प्रभू, का पटत? नाही
आत्ताची मुलं निश्चित हुशार आहेत, पण कशामध्ये? आसुरी विद्येमध्ये. हे लॅपटॉप जो आहे हा, हे मोबाईल जे आहे, हे काय आसुरी विद्या आहे सगळी. ही टेक्नॉलॉजी जी आहे ना, ही आसुरी विद्या आहे. ही राक्षस लोकांवर आपल्याकडे येते. मय दानव हा टेक्नॉलॉजी नाही, खालच्या ग्रहांवरचा. जो महाल बांधून युधिष्ठिरला कोणी दिला? मय दानवाने बांधलेला, टेक्नॉलॉजीद्वारे पूर्णपणे. सो ही मुलं हुशार कशामध्ये आहे? टेक्नॉलॉजीमध्ये. कारण टेक्नॉलॉजीचा युगात त्यांनी जन्म घेतलाय, तर साहजिकरित्या तो आसुरी प्रभाव त्यांच्यावरती आहे. आणि त्या कुठलाही मोबाईल त्यांनी दिला तर सहजगत्या ते खटखट खटखट करून वापरायला चालू करतात. लहान मुलं सुद्धा, म्हातारे बरेच वापरू शकत नाहीत. पण ह्याचा अर्थ हुशारी नव्हे, ती बुद्धिमत्ता नव्हे. टेक्नॉलॉजी वापरणं बुद्धिमत्ता म्हणता येत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कमांड देणं हे काय बुद्धिमत्तेचं लक्षण नाहीये. हे टेक्नॉलॉजीचा प्रकार आहे. सो या दृष्टीने लोक म्हणतात की आजची मुलं हुशार आहेत, पण स्मरणशक्ती बघा कशी कमी होत चालली मुलांची. पूर्वी एक शाळेमध्ये खडू आणि फळा असायचा, आणि त्या खडू आणि फळ्यावरती अवघडातल्या अवघड शिकवलं जायचे आणि आम्हाला सहजगत्या समजायचे. आजकाल बालवाडीपासून प्रोजेक्टर असतात, LCD स्क्रीन असतात, मॉनिटर असतात, लॅपटॉप असतात, आणि त्यावरती गोष्टी शिकवल्या जातात, तरीही मुलांना कळत नाहीत. अगदी पहिलीपासून अॅनिमेशन व्हिडिओज आणि ऑडिओज आणि त्या गोष्टी करून इंग्लिश आणि मराठी विषय शिकवले जातात, तरी मुलांना आकलन होत नाही. पूर्वी छोट्याशा शाळेमध्ये एक छोटासा फळा खडूवरती मुलांना शिकवलं जायचं आणि मुलांना आकलन लगेच व्हायचं. कोण हुशार आहे? ही मुलं का ती मुलं? नाही, आताची नाही, ती पहिलीच पिढीचे हुशार आहेत प्रभूजी. साहजिकच आहे आणि ना. आत्ताचे हुशार आहेत फक्त टेक्नॉलॉजीमध्ये, टेक्नॉलॉजी वापरण्यामध्ये, आणि ती थोडी ऍडव्हान्स करण्यामध्ये, एवढं फक्त हुशार आहेत. आणि तिचं कशामुळे हुशार आहेत? आसुरी प्रवृत्तीमुळे. तर ज्यावेळी विभीषण रामाकडे आला आणि शरणागत झाला रामाला, आणि रामाचा प्रश्न होता की हा समुद्र उल्लंघून जायचं कसं लंकेमध्ये. आणि त्यावेळी रामानं विचारलं विभीषणला की तुम्ही राक्षस लोक उडण्याची विद्या जाणता, कारण का विभीषण उडत होता लंकेतनं, रामाकडे उडत आला होता. तुम्ही राक्षस लोक उडण्याची विद्या जाणता, तुम्ही जर विद्या आमच्या वानरांना शिकवलीत तर आम्ही सगळी वानर सगळं उडत लंकेत जाऊ शकतो. तर विभीषणजी तुम्ही ही विद्या शिकवाल का आमच्या वानरांना? आणि विभीषणजी म्हणाले ही काळी विद्या आहे. हे काळी विद्या किंवा आसुरी विद्या ही राक्षस लोकांना जन्मापासून अवगत असते. पण तुम्ही लोक राक्षस नाही आहात, तुम्ही ही विद्या शिकू नका. ही विद्या माणसाला भक्ती मार्गावरनं किंवा अध्यात्म मार्गावरनं पदभ्रष्ट करू शकते. नंतर पाहतो पण टेक्नॉलॉजी कशी पदभ्रष्ट करते माणसाला, कशी माणसाला अधिक अधिक अंधारात खेच चालली टेक्नॉलॉजी, कशा आत्महत्या वाढण्यासाठी टेक्नॉलॉजी वाढल्यापासून आपण पाहतोय. तुम्ही विद्या शिकू नका, ह्याच्याविषयी तुम्ही समुद्राला आव्हान करा, आणि सात्विक विद्या तुम्ही तिकडे पलीकडे जायचा प्रयत्न करा. बघा हे विभीषण म्हणतोय, याचा अर्थ काय आहे? आपली जी विद्या आहे, टेक्नॉलॉजिकल विद्या आहे, काळी विद्या आहे, आणि त्यात आपली मुलं हुशार होत चालली. ओके धन्यवाद. ओके. मग आता भगवंत अवतरित का होतात? ओके, हा प्रश्न पडला आणि भगवंत उत्तरत आहेत. अवतार घ्यायचं कारण काय आहे? हा फेमस श्लोक आठवा. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधूंचं रक्षण, दुष्टांचा विनाश आणि धर्माची स्थापना. पण आपल्या आचार्यांना मान्य नाहीये. आपले आचार्य म्हणतात की या गोष्टी हे इतर आचार्य किंवा संत पण करू शकतात, त्यासाठी भगवंतांना अवतार घ्यायची गरज नाही. ओके. तर भगवंत म्हणतात परित्राणाय साधूंचा अर्थ काय? तर साधू किंवा जे माझे भक्त लोक माझ्या विरहात तडफडतायत, त्याचा विरह दूर करण्यासाठी आणि त्यांना दर्शन देऊन त्यांच्याशी प्रेमाचं आदान प्रदान करण्यासाठी मी अवतार घेतो. हा अर्थ आहे परित्राणाय साधूनांचा. विनाशाय दुष्टांचा अर्थ काय? काही दुष्ट असे आहेत ज्यांना प्रकृती पण मारू शकत नाही, ज्यांना त्याचे कर्म मारू शकत नाही, ज्यांना देवताही मारू शकत नाहीत. कंस, रावण, हिरण्यकशिपू, जरासंध, शिशुपाल हे एवढे पॉवरफुल राक्षस आहेत की ज्यांना प्रकृती पण मारू शकत नाही. आणि म्हणून त्यांना मारण्यासाठी आणि त्यांच्यापासून माझ्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी मी अवतार घेतो.
आणि धर्म संस्थापनार्थ आहे. धर्माचा अर्थ काय इथं? तर धर्म म्हणजे माझं श्रवण कीर्तन स्मरण, थोडक्यात भक्तीचा धर्म, रागानुगा भक्तीचा धर्म हा स्थापन करण्यासाठी मी अवतरित होतो. संभवामी युगे युगे. युगे युगे शब्दात दोन अर्थ आहेत. पहिला अर्थ आहे की मी प्रत्येक युगामध्ये अवतरित होतो, हे खरं आहे. तर प्रत्येक युगामध्ये युगधर्म येतो भगवंताचा. प्रत्येक युगाचा युगधर्म आहे आणि तो युगधर्म समजवायला युगावतार येतो. पण दुसरा अर्थ युगे युग म्हणजे दोन युगांमध्ये, द्वापार युगामध्ये आणि त्याच्या पुढच्या कलियुगामध्ये कृष्ण रूपामध्ये आणि चैतन्य महापुरुष रूपामध्ये अवतार होतो. तर कृष्ण आणि चैतन्य हे दोन अवतार आहेत, ज्यांनी भक्तांना रागानुगा भक्ती कशी करायला शिकवली, वृंदावनची भक्ती कशी करायला शिकवली. आणि या दोन अवतारांचा प्रमुख अवतारकार हेच आहे की राग मार्ग भक्ती लोके करीते प्रचारण. महापुरुष अवतार का घेतला? प्रेमरस निर्यास करीते आस्वादन. राधाराणीच्या प्रेमाचं आस्वादन करायला राग मार्ग भक्ती लोके करीते प्रचारण, या रागानुगा भक्तीचा जगात प्रचार करण्यासाठी आणि सगळ्या जगाला वृंदावन भक्तीकडे आकर्षित करण्यासाठी. पण ऍक्च्युअली कृष्ण म्हणतात अंतर्गत दृष्ट्या की ऍक्च्युअली मी युगे युगे दोन वेळा अवतार घेतो, या द्वापारयुगामध्ये आणि लगेच जोडलेल्या कलियुगामध्ये कृष्ण आणि चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये. हा त्याचा अर्थ आहे. ओके ओके, आता आपण शेवटचा एक श्लोक पाहूया, 9वा श्लोक, आणि थांबूया. ओके. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुना. तर जो माझे जन्म आणि माझं कर्म दिव्य आहे, दिव्य म्हणजे काय? आध्यात्मिक आहे, ते भौतिक स्तरावर नाही आहे. त्या माझ्या नित्य लीला आहेत, त्या माझ्या शाश्वत लीला आहेत. त्यामध्ये कोणतंही कर्म किंवा कर्माची प्रतिक्रिया किंवा पापाची प्रतिक्रिया किंवा पुण्याची प्रतिक्रिया अस्तित्वात नाही. त्या गोष्टी कुठल्याही कर्मतंत्रावर किंवा प्रकृतीच्या गुणांद्वारे नियंत्रित नाहीत, त्या दिव्य आहेत. हे जो जाणतो, माझा जन्म सामान्य नाही आहे, मी सामान्य मनुष्य नाही आहे, मी जन्म घेतो, माझा जन्म होत नाही, माझं शरीर आणि माझा आत्मात फरक नाही आहे, माझ्या आतमध्ये कुठे माझा आत्मा नाही आहे, हे जो जाणतो, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो तत्वतः, इन टोटॅलिटी, इन ट्रुथ. आणि ट्रुथचा वेगळा अर्थ आहे की भगवंत हे पूर्णपणे ब्रह्ममय आहेत, भगवंत हे पूर्णपणे शाश्वत आहेत, दिव्य आहेत. हे जो जाणतो, ह्याचं मागचं विज्ञान जो जाणतो, तो त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नयति मामेति सो अर्जुना. अशा व्यक्तीला परत जन्म घेतला, अशा व्यक्तीला मेल्यावरती परत या जगात जन्म घ्यावा लागत नाही, तो माझी प्राप्ती करतो. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो, तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही. हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. आता रामानुचार्य म्हणतात ऍक्च्युली मला श्लोक पटत नाही. सुदैवानं उद्या रामानुचार्यांची पुण्यतिथी आहे आणि आज रामानुचार्याविषयी आपण चर्चा करायला संधी मिळते आहे. तर रामानुचार्य म्हणतात मला श्लोक पटत नाहीये. का पटत नाहीये? त्यक्त्वा देहम पुनर्जन्म. अशा व्यक्तीला दिव्यस्तर प्राप्त करण्यासाठी देह सोडायची गरज नाहीये. जो भगवंताची दिव्यता जाणतो तत्वतः, भगवंत जन्म आणि कर्माचं विज्ञान जाणतो तत्वतः, असा व्यक्ती याच जन्मात मुक्त होतो. अशा व्यक्तीला देह सोडायची गरज नाही. हे जाणल्यावर लगेचच तो गुणांपासून मुक्त होऊन जातो. सो कृष्ण भक्त जो असतो तो गुणांच्या अधीन नसतो, तो पूर्णपणे भगवंताच्या अधिपत्याखाली असतो. आपल्या जीवनात जर भगवंताच्या भक्त श्रद्धा आपली असेल, कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत होय, तर अशा व्यक्तीच्या जीवनाचे रिस्पॉन्स येतात, अशा जीवनाच्या घटना घडतात, त्या आपल्या कर्माद्वारे घडत नाही, त्या भगवंताने आपल्या जीवनात घडवून आणले असतात मुद्दामून, आपल्या भक्तीमध्ये आपल्याला तीव्र करण्यासाठी आणि आपल्याला आपली भक्तीची महिमा जगासमोर मांडण्यासाठी. प्रामुख्यानं भगवंत आपल्या जीवनामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी घडून आणतात. जसं वडील आपल्या मुलाला कधी गुलाबजाम देतात तर कधी कडू औषध पण देतात. ते त्याला शाळेतल्या कुठल्या शिक्षकांना चांगले मार्क पडले मिळाले नाहीत किंवा काही कोणी शिक्षा करायला मिळाली नाहीत, आपल्याच मुलाला सुधारण्यासाठी आपले वडील देतात. सो त्यासाठी भगवंत कधी कधी आपल्याला कडवट असं समस्या देतात
आणि कधी ते गोड अशा चांगल्या गोष्टी पण देतात, पण या भगवंताद्वारे नियंत्रित आहेत, प्रकृतीद्वारे, कर्माद्वारे नियंत्रित नाहीत. So, जो व्यक्ती भक्तीच्या श्रद्धा स्तरावर येतो आणि ज्या व्यक्तीची प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडून दीक्षा होते, त्याचे प्रारब्ध आणि अप्रारब्ध सगळे कर्म नष्ट होतात आणि त्याचं जीवन हे पूर्णपणे भगवंताच्या आधिपत्याखाली असतं. आणि म्हणून कृष्ण म्हणतात, दीक्षा काले भक्त करे आत्मसमर्पण, सही काले कृष्ण तारे करे आत्मसम. ज्या क्षणी आध्यात्मिक गुरु दीक्षा होते त्या क्षणी कृष्ण त्या भक्ताला आपल्या समान मानतात, त्याच्या आपल्या डायरेक्टली नियंत्रणाखाली म्हणतात. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात सनातन गोस्वामींना की तू आत्महत्या करायला चाललायस, पण हे शरीर तुझं नाही आहे, हे माझं आहे, तुझा याच्यावर अधिकार नाही. येस, आदि गोविंद प्रभू. आदि गोविंद प्रभू, प्रश्न आहे का हरे तुमचा? कृष्ण. हा प्रभूजी. बोला. प्रभूजी, मला एक प्रश्न होता की आपण जेव्हा भगवत धामात जातो त्यानंतर आपण तिथून पुन्हा येतच नाही का? बरोबर. येतो का नाही? म्हणजे नाही. नाही. नाहीच येत. म्हणजे आतापर्यंत आपण भगवत धामात कधी गेलोच नाही. म्हणजे या एवढ्या योनीमध्ये आपण जो फिरतोय ते आपण आलो कुठून असं? आपण आलो भगवत धामातच, पण एकदा आल्यावर परत अजून गेलो नाही. पण जेव्हा आपण आता तर तुम्ही म्हणालात की भगवत धामातून आपण कधीच पतन होत नाही. भगवत धामातनं पतन झाल्यानंतर परत जेव्हा आपण जातो तिथनं परत खाली पडत नाही. असं म्हणतात ना, दुधाचं पोळल्यावर ताक पण मनुष्य फुंकून पितो, तशी आपली अवस्था असते. कारण भगवत धामात प्रवेश करायच्या आधी भगवंत आपल्या टीव्हीवरती एक दाखवता पिक्चर, हे करोडोजन काय काय दुःख आपण भोगले आहेत, काय काय यातना भोगल्या आहेत, काय काय सहन केले, काय काय घाण केले आपण, हा पिक्चर दाखवला जातो. आणि त्यामुळे भक्त कधीच विचार करत नाही परत या जगामध्ये याचा विचार करायचा. भक्त परत येतो केवळ भगवंताच्या इच्छेचा प्रचार करण्यासाठी परत येतो, प्रपादासारखं नित्यसिद्ध. म्हणजे आपण आता जे आलोय खाली ते आपण भक्त बनण्याचा प्रयत्न करतोय. आपण विसरलोय भगवंतांना, आपण ते विसरलं जागृत करतोय, आपली स्मृती आपण बाहेर काढतोय. आपली नातं होतं भगवंताशी, ते विसरलं आपण, ते परत जागृत करतोय आपण. ते भक्ती वगैरे नित्यसिद्ध कृष्ण प्रभू नित्यसिद्ध आहे, साध्य कबूल नाही, ते साध्य करत नाही आपण. श्रवणादी शुद्ध चित्त करय उदय. आपण श्रवण कीर्तन क्रिया केल्यावर ते उदय होतं, त्याचा जन्म ते बाहेर वर येतं, त्यात लपलेलं आहे ते बाहेर येतं, तेवढंच का फरक. पण असं काही ठिकाणी तर असं म्हणतात की भगवत धामातून आपलं पतन कधीच होत नाही म्हणून. भगवत धामातनं पतन कधी असं कुठे म्हणलंय? काही भक्तांच्या तोंडून मी ऐकलं होतं. तर ते त्यांनी सांगितलं होतं की भगवत धामातून कधीच पतन होत नाही. तर मग आपण आलो कुठून? कारण का ते लॉजिक लावतात त्या गोष्टीला. ते असं का म्हणतात? तर ते लॉजिक लावतात. लॉजिक काय त्याच्यामध्ये, की भगवत धाम एवढं आनंदमय आहे, तिकडे व्यक्ती खाली येईल कशाला मुळात, त्याचं लॉजिक आहे. पण काही गोष्टी लॉजिकनं कळत नाहीत. ओके, पण मागच्या तासात तुम्ही होता का मला माहित नाही, पण हा मुद्दा मांडला होता मी, की काही गोष्टी भक्तीमध्ये आपल्याला तर्कानं कळतात, लगेच लगेच कळतात. काही गोष्टी आपण दुःखालयामध्ये आहोत हे कळतं लगेच तर्काद्वारे. काही गोष्टी प्रॅक्टिस केला चालू होतात, जसं आपण शरीर, आपण आत्मा आहोत, आपण जप चालू केला कळतं आपल्याला आपण आत्मा आहोत. काही गोष्टी अनर्थ विरुद्धला कळतात. काही गोष्टीची अनुभूती ही निष्ठा स्तरावर गेल्यावरती, काही आसक्ती स्तरावर गेल्यावरती, काही भाव स्तरावर, काही प्रेम स्तरावर, काही गोष्टी भगवत धामात गेल्यावर कळतात. आणि काही गोष्टी अशा ते कधीच कळत नाहीत. त्यातली एक गोष्ट आहे, म्हणजे आपण भगवत खाली धामातून पण पतन होतच आपलं. भगवत धामामध्ये आपल्याला फ्री विल आहे. भगवत धामाला आपण रोबोट नाही आहोत. भगवत धामामध्ये आपण फ्री विल चुकीच्या प्रकारे वापरली तर पतन व्हायची शक्यता आहे. पण भगवंत कारण देतात की जोपर्यंत भक्त पूर्णपणे शुद्ध होत नाही आणि खात्री मला पटत नाही की तो आपली स्वतंत्र इच्छा चुकीच्या प्रकारे वापरणार नाही, मी त्याला भगवत धामात घेऊन जाणार नाही. आणि त्या भगवंत गॅरंटी देत आहेत की भक्त भगवत धामात परत येतो, तो फरक खाली पडत नाही. ही गॅरंटी भगवंत या विसरत देत आहेत की मी जोपर्यंत इच्छा संपत नाही तिथल्या, मी त्याला आत घेणारच नाही तिकडं, आणि त्यामुळे तो परत खाली पडणारच नाही. ही गॅरंटी भगवंत देत आहेत. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ओके, थँक्यू. ओके, तर आपण थांबू इथं आजचा वर्ग, आणि 10व्या श्लोकापासून आपण पुढच्या रविवारी आपण आपली चर्चा आरंभ करू. होपफुली सगळ्यांनी
ते सरांचे प्रश्न सोडवले आहेत. जर कोणी सोडवले नसेल तर आज संध्याकाळपर्यंत सोडवा. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सबमिट करायचा प्रयत्न करा. हरे प्रभूजी ते 51 मार्क का दिसतात? हा ह्या थर्ड याचे 51 पॉईंट दिसतायत ते. मी चेक करतो. माझं मार्क चेक करायची बाकी आहेत. मी चेक करतो मार्क. ठीक आहे. हो ठीक आहे. मग ठीक तुम्हाला कळेल. ठीक आहे. हो चालेल. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. भगवद गीता की जय 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 हरे कृष्ण, दंडवत प्रणाम सभी को.